S1चा जो सिलेबस भारतीय समाज आणि शिक्षण आपण ज्याला म्हणूया, तर त्याचा पूर्ण ज्या कन्सेप्ट आहे, पूर्ण जे सगळे जे चॅप्टर्स आहे, आय थिंक ते आपले पूर्ण चॅप्टर्स किती आहे, 5 की 4 चॅप्टर्स आहे, ते सगळे चॅप्टर्स जे आहे ते आपण या ठिकाणी पूर्ण डिस्कस करणार आहोत. पूर्ण जो सिलेबस आहे तो तुमचा इथे कव्हर करून घेणार आहे मी एकाच व्हिडिओमध्ये. तुम्हाला सगळ्या नोट्स असतील किंवा कोणत्याही कन्सेप्टच्या असतील त्या क्लिअर होणार आहेत. ठीक, तर अशा प्रकारे 5 चॅप्टर जे आहे ते आपले इथे असणार आहे. तर बघूया आपण एक बाय एक जे आहे ते आपण पूर्ण करूया. तुमचा जो एक्झाम आहे ती खूप जास्त जवळ आलेली आहे. तुमची एक्झामची जे टाइम टेबल आहे ते कधीही डिक्लेअर होऊ शकतं, कधीही तुमच्या समोर येऊ शकतं आणि त्याच्यानंतर 10 ते 15 दिवसात तुमची एक्झाम जी आहे ती होणार आहे. लास्ट मोस्ट ऑफ द चान्सेस जी आहे ती आहे जवळपास ऑक्टोबरचा जो लास्ट वीक आहे, ऑक्टोबरचा लास्ट वीक जो आहे त्यामध्ये तुमची एक्झाम जी आहे ती होणार आहे. जास्त शक्यता आहे ती ऑक्टोबरच्या लास्ट वीक पासून. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपल्या फर्स्ट चॅप्टरला, भारतीय समाज आणि शिक्षण. ठीक आहे, भारतीय समाज आणि शिक्षण यामध्ये आपण संस्कृती काय आहे, संस्कृतीबद्दल आपण आधीही डिस्कशन जे आहे ते केलेलं आहे, बरोबर. मग घटक पहिला आहे त्यातला शिक्षण भारतीय संस्कृतीकडून जागतिकीकरणाकडे, बरोबर. मग सगळ्यात पहिलं म्हणजे काय की संस्कृतीच्या त्यांनी भरपूर साऱ्या डेफिनेशन्स दिलेल्या आहे किंवा शिक्षणाच्या भरपूर साऱ्या डेफिनेशन्स त्यांनी दिलेल्या आहे की एज्युकेशन्स इज द मॅनिफेस्टेशन्स ऑफ परफेक्शन्स विथ इट्स ऑलरेडी विथ इन द मॅन. स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की मनुष्याच्या ठायी बसत असलेलं जे काही पूर्णत्वाचं प्रकटीकरण आहे त्याला आपण शिक्षण म्हणतो. म्हणजे काय की मनुष्य जो काही शिकत असतो त्याच्या आत्म्यामध्ये, त्याच्या म्हणजे मनामध्ये जे काही वसलेलं आहे, ठायी म्हणजे काय, त्याच्या मनात जे काही वसलेलं आहे त्याच्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण म्हणजे काय आहे, पूर्णत्वाचं प्रकटीकरण म्हणजे शिक्षण होय, असं कोणी म्हटलेलं आहे, स्वामी विवेकानंद यांनी म्हटलेलं आहे. त्यातला पहिला पॉइंट आहे भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्य. यावर आपण स्पेशल व्हिडिओ जो आहे तो बघितलेला आहे, तोही तुम्ही जाऊन बघू शकतात. तर संस्कृती म्हणजे काय की मनुष्य समाजाची डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तुरूप निर्मिती व डोळ्यांना न दिसणारी पण विचारांना आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजे काय, संस्कृती, असं इरावती कर्वे यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे काय की मनुष्याच्या समाजामध्ये जे काय डोळ्यांनी दिसतं ती भौतिक जी काय वस्तुरूप स्थिती असते, परंतु डोळ्यांना न दिसणारी, परंतु तुम्हाला कळते की तुमच्यामध्ये काय चेंजेस होत आहे, काय आकलन होत आहे विचारांचं, ते काय असेल त्याला म्हणायचं आहे सृष्टी. म्हणजे तुमची मनोमय सृष्टी आहे तिला काय म्हणू शकता तुम्ही, संस्कृती म्हणू शकता. एकदम सिंपल डेफिनेशन्स आहे, तुम्ही अशी लिहिली तरी चालेल की मनुष्य समाजाची डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तू रूप निर्मिती व डोळ्यांना न दिसणारी पण विचारांना आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजे काय, संस्कृती. तर संस्कृतीचे त्यांनी अनेक अजून डेफिनेशन्स त्यांनी तिथे दिलेले आहे की माणूस आणि निसर्ग यांच्यातील सहसंबंध म्हणजे संस्कृती, किंवा मग निसर्ग यातील संबंध म्हणजे संस्कृती. अशा प्रकारचे त्यांनी भरपूर अशी डेफिनेशन्स त्यांनी तिथे दिलेले आहे. नंतर आहे वैशिष्ट्य. संस्कृतीची वैशिष्ट्य आहे, इम्पॉर्टंट आहे. तर अखंडित परंपरा. संस्कृती म्हणजे काय की एखादी गोष्ट परंपरेपासून चालत आलेली आहे, मागच्या कालखंडापासून चालत आलेली आहे. तुमचे जे काही पिढ्या असतील त्या पिढ्या चालत आलेली जी काही परंपरा असते त्याला आपण काय म्हणतो, संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणू शकतो. नेक्स्ट आहे राजकीय व धार्मिक सत्तांच्या केंद्रीकरणाचा अभाव. म्हणजे तुमच्या ज्या काही संस्कृतीमध्ये राजकीय म्हणजे काय की तुमच्या आजूबाजू जे काही राष्ट्र असतील किंवा धर्म असतील त्या धर्मांचा एकत्रीकरणाचं जे काही सत्ताकरणाचं केंद्रीकरण असतं त्याला आपण संस्कृती म्हणू शकतो. संस्कृती संघर्ष टाळून संस्कृती संगम करण्याची भारतीय समाजाची प्रवृत्ती. म्हणजे संस्कृतीसाठी जो काही संगम आहे तो टाळायचा आहे, संघर्ष जो आहे तो टाळायचा आहे. कोणतेही भांडण वगैरे असेल तर ते टाळून संस्कृती संगम म्हणजे काय की संस्कृती जपण्याचा जो काय प्रयत्न केलेला असतो समाजाने त्याला आपण संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणू शकतो. पुढे आहे प्रमुख वैशिष्ट्य त्यांनी दिलेले आहे. हे तुमचे नॉर्मल वैशिष्ट्य झाले. पुढे त्यांनी प्रमुख वैशिष्ट्य जे आहे ते दिलेले आहे. पहिलं आहे विविधता आणि एकता. त्यातलं पहिलं आहे प्रमुख वैशिष्ट्य मधलं विविधता आणि एकता. मग भारतात काही विषयांबाबत विविधता आढळते. मग त्यामध्ये कोणते कोणते विषय असणार आहे, आपल्याला माहिती की भारत एक राष्ट्र आहे, त्यामध्ये अनेक प्रकारचे राज्य आपल्याला दिसणार आहे. मग राज्यांमध्ये जसे तुम्ही राज्यांमध्ये जाल तशी त्यांची जी काही भाषा असेल, लिपी असेल, धर्म असेल, राजकीय किंवा भौतिक परिस्थिती असेल, त्यांचं खाणं पिणं असेल, ते सगळं काय आहे विविधता आपल्याला दिसणार आहे. परंतु एवढं सगळं करून आपल्या त्या विविधतेसोबत आपल्याला राष्ट्रामध्ये, आपल्या राज्यामध्ये एकता सुद्धा काय आहे दिसणार आहे.
मग पहिला आहे भौतिक आणि भौगोलिक विविधता. सपोज तुम्ही साऊथला गेला तर साऊथचे जे लोक आहेत त्यांचा कलर थोडासा डल असतो, डार्क असतो. का? कारण तिथे गरमी जास्त असते. त्यांचा जो काही समुद्र आहे तो त्यांना दक्षिण महासागर ज्याला आपण म्हणतो तो खूप जास्त जवळ आहे. त्यामुळे त्यांची जी काही तिथे साऊथचा जो भाग आहे तिथे जास्त प्रमाणात गरमी असते. मग गरमी असल्यामुळे तिथलं जे काय आहे कलरवर त्यांचा इफेक्ट होतो. अर्थातच त्यांच्या प्राणी मात्र जे असतील त्यांच्यावर सुद्धा त्यांचा इफेक्ट जो आहे तो होणार आहे. नंतर आहे वांशिक विविधता. मग तुम्ही प्रत्येक ज्या काही स्टेटमध्ये गेला किंवा कोणत्याही राज्यात जर गेला तर तुम्हाला प्रत्येक वंशाचे, भाषेचे, वेगवेगळ्या लिपींचे, साहित्यांचे लोक आढळणार. म्हणजे तुम्ही महाराष्ट्राकडे गेला तर तुम्हाला मराठी भाषा लोक दिसणार. ठीक आहे. मग आपल्याकडे कोणते कोणते साहित्य आढळतात, जे काय आपले शिवाजी महाराजांच्या पूर्वीचे जे काही साहित्य असतील, वेरूळच्या लेण्या असतील, दौलताबाद किल्ले जे असतील, ते सगळे कुठे असणार आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आढळणार आहे. सपोज तुम्ही साऊथला गेलात किंवा मग नॉर्थला गेलात, नॉर्थकडे तुम्हाला जे काही बांबू असतात, बांबूचे खूप जास्त प्रमाणात साहित्य तिथे तुम्हाला विकताना दिसतील. किंवा ज्या पर्स ज्या असतात बनवलेल्या, लेडीजच्या ज्या पर्स यूज करतात ते बांबूपासनं किंवा बांबूचं जे काही सूत असतं त्यापासून बनवणारं साहित्य जे आहे तुम्हाला नॉर्थच्या साईडला दिसणार आहे. नंतर आहे धार्मिक विविधता. वेगवेगळ्या राष्ट्राकडे जसं जसं जाशाल, जसे वेगवेगळ्या राज्याकडे जाशाल तशी तशी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जी आहे ती धार्मिक विविधता जी आहे ती तुम्हाला वेगवेगळी दिसून येईल. राजकीय विविधता सुद्धा दिसणार. काही ठिकाणी तुम्हाला लोकशाही दिसेल, काही ठिकाणी तुम्हाला थोड्या प्रमाणात राजेशाही दिसणार आहे. तर अशा प्रकारे जी आहे ती विविधता आपल्याला दिसून येते. सामाजिक आणि सांस्कृतिक विविधता. सामाजिक आणि सांस्कृतिक विविधता सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही साऊथला गेला तर तुम्हाला कुचिपुडी नृत्य दिसेल. नॉर्थकडे गेला तर तुम्हाला जे काही बिहू गीत असेल किंवा मग इकडे तुम्ही वरती गेला नॉर्थ ईस्टकडे गेला तर बिहू गीत असेल. नॉर्थ साईडकडे गेला वरती जम्मूकडे तर तिकडे तुम्हाला जो काय आपला उर्दू भाषा तिथे भेटणार आहे तुम्हाला. तर आणि महाराष्ट्राकडे गेला तर तुम्हाला जे लावणी नृत्य असेल ते तुम्हाला सांस्कृतिक विविधता भेटेल. प्रत्येकाचे वेगवेगळे सण असतील. साऊथला गेला तर तुम्ही तिथे जास्त प्रमाणात आपलं काय म्हणतात त्याला आपण काय संक्रांती जी असते ती खूप जास्त प्रमाणात सेलिब्रेट केली जाते. त्यांना संक्रांतीसाठी 10 ते 15 दिवस सुट्ट्या भेटतात शाळेला. तसं आपल्याकडे आला तर आपल्याकडे दिवाळीला सुट्ट्या भेटतात. तसं काय असतं, सांस्कृतिक विविधता सुद्धा आपल्याला आपल्या राष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दिसून येईल. त्यासोबत आर्थिक विविधता सुद्धा दिसून येणार आहे. आर्थिक विविधता म्हणजे काय की तुम्ही सपोज कोणत्याही भागात गेला तर तुम्हाला जे काही मार्केटिंग असते त्याच्या प्रमाणात थोडीफार प्रमाणात कमी जास्त भाव जे असतात ते कमी जास्त तुम्हाला दिसून येईल. जिकडे जास्त प्रमाण जे असतं, सपोज सब्जी असेल, कोणतीही भाजी असेल, बटाटे, कांदे, वांगे असतील, त्यांचं प्रमाण जेवढं जास्त असेल त्या भागात तेवढा त्याचा भाव कमी असतो. जेवढा जास्त प्रमाण तेवढा भाव कमी, आणि जेवढा भाव जास्त तेवढं त्या वस्तूचं प्रमाण जे असतं ते कमी असतं. त्याला आपण आर्थिक विविधता म्हणू शकतो. पुढे आहे जागतिकीकरण, संकल्पना व वैशिष्ट्ये. ते काय काय आहे तर ते आपण बघूया. जागतिकीकरणाची संकल्पना आणि वैशिष्ट्ये. मग इथे मी एक वाक्य लिहिलं आहे की थिंक ग्लोबली अँड ॲक्ट लोकली. म्हणजे काय की तुम्ही पृथ्वीचं जे काय त्याच्यासोबत राहताय, त्याच्या सानिध्यात राहताय म्हटल्यावर त्याच्यासोबत तुम्ही विचार करून, त्याच्याबरोबरचा विचार करून जगायला हवं. आणि ॲक्ट लोकली म्हणजे काय की तुम्ही सर्वसाधारणपणे जगणं गरजेचं आहे. पुढे आहे जागतिकीकरणाची कन्सेप्ट आहे. मग जागतिकीकरण म्हणजे काय की स्थानिक वस्तूंची किंवा घडामोडींची जागतिक स्तरावरील स्थानांतरणाची प्रक्रिया म्हणजे काय आहे? जागतिकीकरण. इम्पॉर्टंट आहे, 4 मार्क्ससाठी कन्सेप्ट विचारली जाऊ शकते की जागतिकीकरण म्हणजे काय ते सांगून त्याची वैशिष्ट्ये विचारली जाऊ शकतात, किंवा नफा, तोटा, फायदे किंवा तोटे जे आहे ते विचारलं जाऊ शकतं. मग जागतिकीकरण म्हणजे खुली स्पर्धा आणि नवे तंत्रज्ञान यातून उत्पादकता आणि उत्पादन वाढविणे, तसेच संपूर्ण जगाची एकच बाजारपेठ निर्माण करणं होय, असं कोणी म्हटलेलं आहे? ऋषी मोदी यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे काय की जागतिकीकरण म्हणजे काय की खुली स्पर्धा आहे. ही तिथे जी आहे ती स्पर्धा जी आहे ती खुली आहे. तुमच्या कोणत्याही प्रवर्गासाठी ती खुली स्पर्धा आहे. आणि नवीन तंत्रज्ञान यातून काय होणार आहे? एक नवीन तंत्रज्ञान वापरणं आणि ती स्पर्धा जी आहे, उत्पन्न जे आहे त्यामध्ये वाढ करणं, ही संपूर्ण जगाची एकच बाजारपेठ निर्माण करणं म्हणजे काय आहे? जागतिकीकरण. म्हणजे काय की जे काय स्थानिक घडामोडी असतील, वस्तू असतील, त्यांचं जागतिक स्तरावर काय करणं, एखादी प्रक्रिया करणं, बाजारपेठ भरवणं म्हणजे काय, त्याला आपण जागतिकीकरण
म्हणू शकतो. अशा 4-5 डेफिनेशन्स त्यांनी पुढे दिले आहे की राष्ट्रीय अर्थव्यवस्थांना जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये पुढील प्रक्रियांद्वारा समाविष्ट करून घेणं. म्हणजे काही काही प्रक्रिया दिल्या असतील, त्यामध्ये बँका असतील, नॅशनल बँक्स असतील किंवा मग बाजारपेठ असतील, त्या प्रक्रियांद्वारा समाविष्ट करून घेणं म्हणजे काय आहे, जागतिकीकरण, असं जगदीश भगवती यांनी म्हटलेलं आहे. नंतर आहे उपभोग्य वस्तूसह सर्व वस्तूंच्या आयातीवरील निर्बंध हळूहळू कमी करणं. म्हणजे हे बँक जे आहे, नॅशनल बँक्स ज्या असतील, ॲग्रिकल्चर बँक्स ज्या असतील, जागतिक बँक असतील, त्यांनी असं म्हटलेलं आहे की उपभोग्य वस्तू सर्व वस्तूंच्या आयातीवरील निर्बंध हळूहळू कमी करणं. म्हणजे काय की जे काही उपभोग्य वस्तू आहे, म्हणजे ज्या काही यूज होणाऱ्या वस्तू आहेत, त्यांच्या सोबत सर्व वस्तूंच्या आयातीवरचे जे काही निर्बंध असतात, कर आपण त्याला टॅक्स म्हणतो, त्याच्यावरचे कर जे आहे ते हळूहळू कमी करणं म्हणजे काय आहे, जागतिकीकरण होय. पुढे आहे त्याचे वैशिष्ट्य. मग वैशिष्ट्य काय काय आहे की व्यापारावरील निर्बंध कमी करणे जेणेकरून वस्तूंची सर्व देशांमध्ये सहजपणे दळणवळण होईल. म्हणजे जो काही तुम्ही व्यापार करत आहे त्याच्यावरचे जे काही निर्बंध असतील ते कमी करणं म्हणजे काय होईल, जेणेकरून सगळ्या वस्तूंचे जे आहे दळणवळण जी आहे ती इझी होईल. कधी जेव्हा तुम्ही व्यापारावरचे जे निर्बंध आहे, त्याची महागाई जी आहे ती सहजपणे हाताळून देचाल किंवा मग कमी करशाल, त्याचे निर्बंध जे आहे ते कमी करशाल, तेव्हा दळणवळणासाठी ते काय होईल, इझी जाईल. नंतर आहे विविध देशांमध्ये भांडवल प्रवाही स्वरूपात असेल अशी परिस्थिती निर्माण करणं. म्हणजे काय की जे भांडवल आहे ते प्रभावी स्वरूपात असेल, म्हणजे खूप जास्त प्रमाणात भांडवल असेल तर तेव्हाच आपण ती परिस्थिती आहे तशी परिस्थिती निर्माण केली तरच दळणवळणासाठी ती गोष्ट जी आहे ती सोपी पडेल. नंतर आहे तंत्रज्ञान सहज प्रवाही होण्यासाठी वातावरण निर्माण करणं. जे काही जागतिकीकरणाचं तंत्रज्ञान आहे ते सहज प्रवाही म्हणजे सहज इकडून तिकडे नेण्यासाठी, आयात निर्यात करण्यासाठी तसं वातावरण आपल्याला निर्माण करावं लागणार आहे. पुढे आहे जागतिक देशात श्रम पूर्णपणे गतिमान होण्यासाठी वातावरण निर्माण करणं. मग जे काही जागतिक देश आहे म्हणजे आपले देश इतर देशांसाठी जे काही श्रम करतात ते गतिमान होण्यासाठी वातावरण निर्माण करणं म्हणजे काय की ते गतिमान कशी होणार, आपलं जे काही सामान आहे ते दुसऱ्या देशात पोहोचवायचं असेल तर ते गतिमान कसं होणार, ज्या काही जहाज असतील, बोट असतील मोठ्या मोठ्या, त्या जहाजां थ्रू किंवा फ्लाईट्स असतील मोठ्या मोठ्या, त्या फ्लाईट्स थ्रू काय करणार आहे ते गतिमान करायची आहे. ती प्रक्रिया म्हणजे काय होईल, आयात निर्यातीची जी प्रक्रिया आहे ती सुलभपणे चालेल. त्यातून काय गतिमान वातावरण निर्माण झालं तर जागतिकीकरणाला काय होईल, एक प्रकारचा दळणवळण जे आहे ते सोप्या पद्धतीनं होईल. नंतर आहे जागतिकीकरणाचा परिणाम काय काय होतो. मग काय काय परिणाम होतो, आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ होते. बरोबर. मग जागतिकीकरणामुळे काय होतं की आंतरराष्ट्रीय जे काही व्यापार असतील म्हणजे इंटरनॅशनल आपण बाजारपेठ ज्याला म्हणूया त्याच्यामध्ये वाढ होते. बरोबर. नंतर आहे स्थलांतराचे प्रमाण वाढते. मग तुम्ही जागतिकीकरण म्हणजे आयात निर्यात जेव्हा तुमच्या देशामध्ये वाढेल तेव्हा स्थलांतराचं प्रमाण सुद्धा काय होणार आहे, आपणआप वाढणार आहे. नंतर आहे सांस्कृतिक प्रभाव. मग जेव्हा जागतिकीकरण वाढेल, स्थलांतराचं प्रमाण वाढेल, तेव्हा तिचे देशातली किंवा मग ज्या काही तुमच्या इतर ज्या काही कंट्रीज असतील त्यांच्यातलं सांस्कृतिक प्रभाव जो आहे तो कसा होणार आहे, तिथे निर्माण होणार आहे. नंतर आहे भाषा धर्म यांना जागतिक व्यासपीठ जे आहे ते लाभतं. म्हणजे काय की आपण आपलं जे काही सामान आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही काय करताय, तुमचे जे काही जॉब्स आहेत त्याच्या निमित्ताने तुम्ही दुसऱ्या कंट्रीत जाशाल किंवा दुसऱ्या स्टेटमध्ये जाशाल, तेव्हा तुम्हाला त्यांची भाषा जी आहे ती थोडीफार शिकणं गरजेचं आहे. सपोज तिथे बिलकुलच मराठी चालत नसेल किंवा हिंदी समजत नसेल तर तुम्हाला इंग्लिश शिकणं गरजेचं आहे किंवा थोडीफार प्रमाणात त्यांची जी भाषा आहे, मेन जे शब्द आहे ते तुम्हाला तिथं शिकवावं लागतं. त्याच वेळी काही स्थानिक भाषा नष्ट होण्याचाही धोका संभावतो. मग अशा परिस्थितीत काय होतं की जेव्हा तुम्ही तुमची भाषा तिथे जोपासाल तेव्हा तुमची जी भाषा आहे ती तिथे जाऊन रूढ झाली तर त्यांची भाषा जी आहे ती नष्ट होण्याचा संभाव्य धोका जो आहे तो संभावत असतो. फॉर एक्झाम्पल इंग्रज आपल्यावर राज्य करून गेले, कितीतरी वर्ष राज्य करून गेले. आधी आपल्याकडे मराठी बोललं जात होतं, काही बोली भाषा बोलल्या जात होत्या, पण जेव्हापासून इंग्रज आपल्यावर राज्य करून गेले तेव्हापासून इंग्रजी जी भाषा आहे ती सगळ्या कंट्रीमध्ये किंवा मग सगळीकडे जी आहे ती बोलली गेली जाऊ लागली. किंवा काही ठिकाणी आता असं होतं, साऊथला जर गेला तुम्ही तर तिथे बिलकुलही हिंदी चालत नाही, तिकडे तुम्हाला इंग्लिशमध्येच बोलावं लागतं बऱ्यापैकी. ठीक. तर अशा प्रकार जे आहे ते स्थानिक भाषा जे आहे ते नष्ट होण्याचा धोका संभावत असतो. राष्ट्रीय नागरिकत्व निर्माण होत असतं. जे काय तुम्ही ज्या देशामध्ये गेलाय, ठीक, म्हणजे ज्या देशामध्ये तुम्ही जागतिकीकरणासाठी गेलाय त्या ठिकाणचं नागरिकत्व जे आहे ते तुम्हाला निर्माण होऊ शकतं. बरोबर. मग तुम्ही त्याच देशात कायमस्वरूपी राहणार असाल तर तुम्हाला तिथलं नागरिकत्व निर्माण करणं गरजेचं आहे. सामाजिक घटकांवर प्रभाव पडतो. तिथल्या ज्या काही पर्सनल गोष्टी असतील, सामाजिक घटना असतील, सोशल थिंग्स ज्या असतील त्यांच्यावर प्रभाव
पडतो. नंतर आहे भारतीय समाजाची रचना व वैशिष्ट्य. त्यातलं पहिलं आहे भारतीय समाज रचनेची वैशिष्ट्य. मग कोणती कोणती आहे? पहिलं आहे जाती व्यवस्था. जाती व्यवस्थेमध्ये ही काय आहे? समाज रचना जी असते ती गरजेची आहे. नंतर आहे आर्थिक विषमता. म्हणजे आर्थिक विषमता म्हणजे काय की मी तुम्हाला सांगितलं आहे की जसं जसं भाव जास्त असेल वस्तूचा तशी ती वस्तूची क्वांटिटी जी असते ती कमी असते, परंतु जशी क्वालिटी जास्त असेल तसा भाव जो असतो त्याचा कमी असतो. बरोबर. धार्मिक व भाषिक विविधता. प्रत्येक देशात गेले, प्रत्येक राज्यात गेले, कोणत्याही ठिकाणी गेले, साधारणतः तुम्ही जर कोल्हापूरला गेले किंवा कोकण साईडला गेले तर तुम्हाला काय विदर्भाला गेले तरी तुम्हाला भाषिक विविधता जी आहे ती आढळणार आहे. नंतर आहे ग्रामीण भारतीय समाज. मग ग्रामीण भारतीय समाज आपल्याला दिसून येतो. लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा असलेला देश जो काय आहे तो आपल्याला जागतिकीकरणामुळे लाभत असतो. विविधता निर्माण होत असते. प्रत्येक ठिकाणची जी आहे ती विविधता जागतिकीकरणामुळे आपल्याला निर्माण होते. पुढचा आहे शिक्षण, समाज, राजकारण व जागतिकीकरण यांतील परस्पर संबंध. इम्पॉर्टंट आहे, 4 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं की शिक्षण, समाज आणि राजकारण यातला परस्पर संबंध लिहा. तर त्यांनी दिलेलं आहे पहिले की भारत द डेस्टिनी ऑफ इंडिया इज बीइंग शेप इन हर क्लासरूम्स. म्हणजे भारताचं जे काही भवितव्य आहे ते भारताच्या वर्गखोल्यांतून घडत असतं. म्हणजे जे आपण भारताचं भवितव्य आहे जशाप्रमाणे आपण त्याला डेव्हलप करू, जशाप्रमाणे आपण आपल्या राज्यात त्याला डेव्हलप करू, तशाच प्रमाणे ते काय करणार आहे? घडत राहणार आहे. म्हणजे वर्गखोल्यांतून घडणार आहे. त्याच्यामुळेच त्यांनी म्हटलेलं आहे की वसुधैव कुटुंबकम. म्हणजे काय की हे विश्वची माझे घर. तुम्ही तुमच्या विश्वात जसं वागशाल, जसं तुम्ही तुमच्या विश्वासोबत ट्रीट होशाल तसंच तुमचं जे आहे विश्व जे आहे ते घडणार आहे. तसाच तुमचा भारत जो आहे तो घडणार आहे. नंतर आहे भारतीय शिक्षण आणि जागतिकीकरण. मग भारतीय शिक्षण आणि जागतिकीकरण म्हणजे काय? त्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलेलं असणार आहे की त्याची जी आहे वैशिष्ट्य त्यांनी पुढे सांगितलेली असणार आहे. तर ती कोणती कोणती आहे की त्यांचा जो काही परस्पर संबंध जो आहे तो त्यांनी सांगितलेला आहे. तर ते काय आहे ते आता आपण बघूया. तर काय आहे भारतीय शिक्षण आणि जागतिकीकरणामध्ये जेव्हा कोणताही देश जो आहे तो विकासाच्या दृष्टीने जात असेल, म्हणजे काय की जे काही भारताचं जे काही जागतिकीकरणाकडे भारत कशा प्रकारे वळू लागला तर त्यांनी ते दिलेलं आहे की पूर्वीचं जे होतं आपल्यावर भारत इंग्रज जे आहे ते भरपूर दिवस राज्य करून गेले. मग हळूहळू काय लॉर्ड डलहौसीने आपल्याकडे रेल्वे आणल्या. मग रेल्वे का आणल्या? त्यांनी त्यांच्या कामासाठी रेल्वे आणल्या. का की त्यांना भारतातल्या ज्या काही गोष्टी आहेत दळणवळण करण्यासाठी सोप्या पडतील म्हणून त्यांनी रेल्वे जी आहे ती त्यांच्या कामासाठी आणली. परंतु आपण त्याला कायमचं नाव घेऊन गेलो किंवा मग तो कायमचं होऊन गेला. ते आपल्या यूथसाठी रेल्वे जी आहे ती कायमची होऊन गेली. परंतु इंग्रजांनी त्यांच्या कार्य करण्यासाठी रेल्वे जी आहे ती तेव्हा आणली होती. मग तशा प्रकारे जे काय आहे भारताचं जे काही जागतिकीकरण आहे ते शिक्षणाकडून जागतिकीकरणाकडे किंवा जागतिकीकरणाकडून भारतीय शिक्षण कशा प्रकारे डेव्हलप झालं असं त्यांनी दिलेलं आहे. नंतर आहे संगणक आणि संदेश दळणवळण झालेली क्रांती. मग आपल्याला माहिती की आजचं जे काही शतक आहे ते 21वं शतक आहे की 21वं शतक असल्यामुळे आपल्याला संगणकाचं युग आहे. संगणक आपल्याला गरजेचं आहे वापरणं. आजकाल कोणीही असं नाही की त्याला संगणक यूज करता येत नाही. थोड्या बहुत प्रमाणात पर्सेंटेजमध्ये लोक असतील की ज्यांना लॅपटॉप कम्प्युटर्स जे आहे ते यूज करता येत नाही, परंतु ते गरजेचं झालं. संगणक जे आहे, इंटरनेट जे आहे ते आज गरजेचं झालं आहे. संदेश दळणवळण जे आहे ते गरजेचं झालं आहे. कारण का की जेव्हा पूर्वीच्या काळी काय होतं, संदेश जे होते ते पाठवायला जायचे कशा थ्रू? तुमचे पत्रा थ्रू. तुम्हाला जे काही मिलिटरी मॅन्स असतील किंवा तुमचे जे काही हजबंड्स असतील, कोणी रिलेटिव्स जे असतील ते एका देशातून दुसऱ्या देशमध्ये राहायचे, तेव्हा जे काही संदेश त्यांना पाठवले जायचे ते पत्राच्या माध्यमातून. परंतु आता संगणकामुळे काय झालं आहे, इंटरनेटमुळे तुमचे जे काही संदेश आहे ते तुम्हाला एक सेकंद म्हणजे काही क्लिकच्या आत जे आहे ते इकडून तिकडे पोहोचवले जातात. तुम्ही त्यांना बघू शकता, बाय व्हिडिओ कॉलिंग थ्रू बघू शकता तुम्ही त्यांना. ठीक. तर अशा प्रकारे जी आहे ती क्रांती झालेली आहे संगणक आणि संदेश दळणवळणामध्ये. नंतर आहे जागतिकीकरणामुळे शिक्षण प्रक्रियेतील बदल. मग जागतिकीकरणामुळे शिक्षण प्रक्रियेमध्ये काय काय बदल झाले ते आपण बघूया. मग विज्ञान आणि तंत्रज्ञानातील क्रांती. मग जागतिकीकरणामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये क्रांती घडून आली. जागतिकीकरणामुळे काय झालं की जे काही शाळा ज्या आहे ते मोठमोठ्या महाविद्यालयामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे खूप अशा ज्या आता जे काय LCD प्रोजेक्टर्स आले, त्यानंतर आता जे काही मोठ्या मोठ्या स्क्रीन जे काय
काय आपण ब्लॅकबोर्ड्स म्हणतो ते आलेले आहेत. तर अशा प्रकारे जी आहे ती क्रांती जी आहे ती घडून आली. नंतर आहे ज्ञानाचा कुशलतेने वापर करणं. म्हणजे काय की ज्ञानाचा वापर व्यवस्थित करायला लागले लोक. पहिले काय करायचे की ज्ञान जे आहे, ज्ञान असलं ते कुठेही तरी त्याचा आबडधोबड वापर करणं. परंतु आता काय झालंय की जागतिकीकरणामुळे ज्ञानाचा कुशलतेने वापर करणं म्हणजे काय की तुमचे सपोज एक मेडिकल कॉलेज आहे, तिथे तुम्हाला 50च जागा मेडिकलसाठी भरवायच्या असतील स्टुडंटच्या, तर तुम्ही काय करणार, 50च जागा भरवणार. मग वरचे काय आहे ते, आता आधी काय करायचे, खूप जास्त पैसे भरायचे किंवा मग पॉलिटिकल्स जे इश्यू असायचे, मोठे मोठे लोक त्यांच्याकडे खूप जास्त पैसे भरून त्यांना बळच ॲडमिशन घेऊन द्यायचे. परंतु आता जिथे तुमचं ज्ञान जेवढं जास्त असेल, तुमचं नॉलेज असेल, तुम्ही जेवढे हुशार असाल तेवढं तुम्हाला जे आहे मार्क्स जे आहे, जेवढे जास्त मार्क्स किंवा मग जेवढे जास्त तुमची जी काही थिंकिंग पॉवर असेल, हुशार असेल, तर तुम्हाला ॲडमिशन्स जे आहे ते कुशलतेने भेटतं. म्हणजे ज्ञानाचा आता व्यवस्थितपणे वापर केला जातोय. नंतर आहे पारंपरिक रूढ शिक्षण पद्धतीला पर्याय. म्हणजे काय की जी काही नवीन शिक्षण पद्धती आहे ती आता जागतिकीकरणामुळे अंमलण्यात आलेली आहे. जुनी शिक्षण पद्धतीमध्ये काय व्हायचं की एकच क्लासरूममध्ये 2-3 सपोज कुठे जर क्लासमध्ये टीचर्स नसतील तर कमी असतील तर 2-3 क्लास एकत्र करून घ्यायचे म्हणजे क्लास जे आहे, टीचिंग जी आहे ती शिकवली जायची. परंतु आता काय झालंय की प्रत्येक क्लासरूमसाठी सेपरेट टीचर्स जे आहे ते उपलब्ध होतात किंवा मग क्लासेस जे आहे प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगवेगळे टीचर्स जे आहे ते उपलब्ध होतं. शिक्षण पद्धतीतला जो आहे पर्याय जो आहे तो आपल्याला इथे गरजेचा आहे. नंतर आहे ज्ञानाधिष्ठित समाज निर्मिती प्रयत्न. मग ज्ञानामुळे काय झालं, समाजामध्ये जी काही निर्मिती प्रक्रिया आहे, समाजाची प्रक्रिया जी आहे ती निर्माण होऊ लागली. कशामुळे, ज्ञानामुळे. ज्ञान संरचनावादाचा स्वीकार जो आहे तो केला गेला. आपल्याला संरचनावाद म्हणजे काय ते आपण बघितलेलं आहे, तर त्याचा कन्स्ट्रक्टिव्हिजम त्याला आपण म्हणू शकतो. नंतर काय केलं, ज्ञानाचा जे आहे ज्ञान संरचनावादाचा स्वीकार करणं गरजेचं झालं. म्हणजे काय की तुमचं ज्ञान तुम्ही स्वतः कन्स्ट्रक्ट करून ते डेव्हलप करण्याचा गरज जी आहे ती कशामुळे झाली, जागतिकीकरणामुळे. नेक्स्ट आहे राजकारण व जागतिकीकरण यांचा शिक्षणावरील प्रभाव. मग डिटेल्स आपलं जे आहे ते यूट्यूब चॅनलवर आपल्या स्कूलिंग जे होतं आता आपण त्याला हे करून चेक केलेलं आहे, त्याला गायत्री गाईड्स दिलेलं आहे. आणि टेलिग्राम चॅनल जे आहे आपली लिंक जी आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही तिथे बघू शकता. डिटेल्स नोट जे आहे, व्हिडिओ जे आहे ते मी तिथे अपलोड केलेला आहे. नंतर आहे राजकारण व जागतिकीकरण यांचा शिक्षणावरील प्रभाव. मग कसं आहे, खाजगीकरणाचे वाढते प्रमाण. म्हणजे खाजगीकरण जे आहे त्याचं वाढतं प्रमाण झालं कशामुळे, राजकारण आणि जागतिकीकरणामुळे. नंतर आहे माध्यमांचा जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रवेश. म्हणजे काय की कोणतेही जे माध्यम्स असतील, सायन्स असेल, कॉमर्स असेल, आर्ट असेल, त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आता विद्यार्थी काय करू शकतात, प्रवास जो आहे तो घेऊ शकतात. बरोबर. नंतर आहे शिक्षण आणि असंघटित क्षेत्र. म्हणजे शिक्षणाबरोबर जे काही असंघटित क्षेत्र आहे तेही निर्माण झालेले आहे. इंग्रजी माध्यमाचा वाढता प्रभाव जो आहे तो गरजेचा आहे. आजकालच्या युनिव्हर्सिटीजमध्ये इंग्रजी जे माध्यम आहे तो वाढता प्रभाव जो आलेला आहे कशामुळे, राजकारण आणि जागतिकीकरणामुळे. ठीक. नंतर आहे आंतरराष्ट्रीय गुणवत्ता. म्हणजे बेंच मार्किंग जे आहे त्याचा सुद्धा आग्रह जो आहे तो धरला गेलेला आहे. इंटरनॅशनल मार्केटिंग आपण म्हणू शकतो. बेंच मार्केटिंग जे आहे ते कशामुळे, मार्किंग जे आहे तर ती वाढत गेली आहे जागतिकीकरणामुळे. पुढे आहे जागतिकीकरणामुळे शिक्षणावर पडलेला सकारात्मक प्रभाव. पण शिक्षणावर निगेटिव्ह प्रभाव बघितला आपण की काय काय पडला. आता आपण बघूया शिक्षणामुळे, जागतिकीकरणामुळे शिक्षणावर काय सकारात्मक प्रभाव जो आहे तो पडला. तर काय आहे त्यामध्ये, संगणक आणि संदेश दळणवळण यातील प्रगती जी आहे ती जागतिकीकरणामुळे शक्य झाली. संगणक जे काही युग आहे आपलं, तर त्याच्यामुळे काय झालं, संदेश दळणवळणात यातील प्रगती जी आहे ती शक्य झाली किंवा मग दळणवळण प्रणाली जी आहे त्यांच्यामध्ये प्रगती जी आहे ती होत गेली. ज्ञानाची गंगा सर्वांसाठी खुली झाली. सर्वजण ज्ञान जे आहे, जे एज्युकेशन जे आहे ते घेऊ शकतात. पहिले काय व्हायचं की जे श्रीमंत लोक असतील त्यांचेच विद्यार्थी फक्त ज्ञान जे आहे ते घेणं गरजेचं होतं. आता काय केलंय की सगळ्यांसाठी जे आहे ज्ञान जे आहे ते सर्व प्रवर्गासाठी खुली आहे. नंतर आहे प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहितीच्या आणि आदान प्रदानाच्या वाटा खुल्या झाल्या. ज्या काही प्रादेशिक, आंतरराष्ट्रीय स्तर असतील, माहिती जी आहे त्यांचं आपण त्यांच्या कंट्रीत जाऊ शकतो, ते आपल्या कंट्रीत येऊ शकतात. म्हणजे काय की आदान प्रदानाच्या ज्या काही रस्ते आहेत ते जागतिकीकरणामुळे खुले झाले. नंतर आहे नेक्स्ट पॉइंट जो आहे समाज विकासामध्ये अध्यापकाची भूमिका. इम्पॉर्टंट आहे, 2 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं की समाज विकासामध्ये अध्यापकाची म्हणजे शिक्षकाची भूमिका काय असणार आहे. बरोबर. तर ती काय आहे, शिक्षकाच्या आवश्यक क्षमता कोणत्या कोणत्या असायला हव्या, त्यामध्ये समाज संपर्क क्षमता आणि पालक संपर्क क्षमता. म्हणजे काय की
तुम्ही शिक्षकांना समाजासोबत डील करणं आलं पाहिजे. पूर्वी काय असायचं की कोणताही जो प्रॉब्लेम्स जर गावात झाले असतील, काही जर अडचणी गावात असतील, फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाचं शिक्षण होत नसेल किंवा एखाद्याच्या घरचे जे काय अडचणी असतील ते काय करायचं, पहिले पूर्वी टीचर लोकांकडे जायचे. म्हणजे काय करायचे, त्यांना व्यवस्थित वे जे आहे ते टीचर लोक त्यांना व्यवस्थित हेल्प करत असेल पूर्वीच्या काळामध्ये. नंतर काय, पालक संपर्क म्हणजे काय की तुमचा जे काय टीचर्स जे आहे ते पालकांशी कॉन्टॅक्ट जो आहे तो व्यवस्थित असायला हवा. तुमचे विद्यार्थी कशा प्रकारे शिकत आहेत, तर त्यांच्या जे काही अपडेट्स आहे त्याला आपण पॅरेंट्स टीचर मीटिंग असं म्हणतो, PTM ज्याला म्हणतो. तर त्या PTMs ज्या आहेत त्या तुम्ही कंडक्ट केल्या पाहिजे. आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा जे आहे त्या PTM तुम्ही कंडक्ट केल्या पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही पालकांसोबत तुमचा जो संबंध आहे, तो संपर्क जो आहे, तो क्षमता जी आहे ती व्यवस्थित असायला हवी. मग भूमिका काय काय असायला हवी, सुलभकची भूमिका असायला हवी. सुलभक म्हणजे काय की एखादी जी गोष्ट आहे ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला पाहिजे. दुसऱ्यांचा काय आहे, कोणतीही गोष्ट असेल, दुसऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या शिक्षकांना सॉल्व्ह करता आल्या पाहिजे. मार्गदर्शकाची भूमिका असायला हवी. तुम्ही फ्युचरमध्ये कुठे जायचं आहे, तुमच्यासाठी काय चुकीचं आहे, काय वाईट आहे ते शिक्षकांनी सांगणं गरजेचं आहे. मित्राची भूमिका असायला हवी. जर शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसोबत मित्राची फ्रेंडशिपद्वारे जर जी आपली भूमिका निभावत असेल तर तिथे तेव्हाच त्यांचं टीचर स्टुडंट जे काही रिलेशन्स असतं ते खूप जास्त स्ट्रॉंग होतं. नंतर आहे संवादक. शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत किंवा विद्यार्थ्यांनी किंवा शिक्षकांनी एकमेकांसोबत संवाद जो आहे तो केला पाहिजे. संवादातून खूप साऱ्या अडचणींचं निराकरण होत असतं. बालरक्षक जे आहे ती भूमिका असायला हवी. अभ्यासक म्हणजे काय की एवढे सगळे गुण असायला हवे सोबत सोबत, पण असंही नाही की मग टीचर फक्त बडबडच करतोय स्टुडंट सोबत, बाकीचं शिकवत नाहीये, तर असंही करता कामा नाही. थोड्या वेळेसाठी टीचिंग ठीक आहे, थोड्या वेळेसाठी तुमची कॉमेडी ठीक आहे, परंतु तुमची 80% टीचिंग गरजेची आहे. नंतर आहे मानसशास्त्रीय पद्धतीने. म्हणजे काय की एखादा विद्यार्थी असेल तो काय असेल, मेंटली खूप जास्त स्ट्रेसफुल असेल, जर त्याला शिक्षणाचं ओझं वाटत असेल तर त्याला शिक्षणाचं महत्त्व समजून सांगितलं पाहिजे, मेंटली त्याला बाहेर काढलं पाहिजे. नंतर आहे संघटक. शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबत संघटन करून राहिलं पाहिजे, ग्रुपनी राहिलं पाहिजे. ठीक. विश्लेषक असणं गरजेचं आहे. म्हणजे काय चुकीचं आहे, काय चुकीचं नाही आहे, काय बरोबर आहे ते विश्लेषण शिक्षकांना करता आलं पाहिजे. अशा प्रकारच्या भूमिका ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहे. नंतर आहे शिक्षकाची गुणवैशिष्ट्य काय काय आहे तर ते आपण बघूया. कामावर निष्ठा, कामात आनंद घेण्याची सवय असायला हवी. म्हणजे शिक्षक जो शिक्षक आहे असं म्हणता कामा नाही की त्याने आपलं काम जे आहे ते आनंदीपूर्वक केलं पाहिजे. जेव्हा तो स्वतःचं काम आनंदाने करेल तेव्हाच विद्यार्थ्यांना त्याचं शिक्षण जे आहे किंवा तो जो सांगतोय ते ऐकायला व्यवस्थित वाटेल, आनंद वाटेल आणि ते ज्ञान जे आहे ते विद्यार्थ्यांच्या डोक्यात गेलं जाईल किंवा जाईल. नंतर आहे नवीन विचारप्रवाह स्वीकारण्याची तयारी. म्हणजे शिक्षकांमध्ये नवीन ज्या काही कृती असतील, क्रिएटिव्ह थिंकिंग्स ज्या असतील त्या ॲक्सेप्ट करण्याची तयारी असणं गरजेचं आहे. नंतर आहे स्वयंमूल्यमापन करणं. शिक्षकांनी स्वतःचं मूल्यमापन करणं गरजेचं आहे. कारण का की स्वतः आपण कसं शिकवतोय, कसं राहतोय, कारण आपल्याला माहिती आहे की शिक्षकांचं थोड्याफार प्रमाणात मुले काय करत असतात, कुठे ना कुठे अनुकरण करत असतात. त्यामुळे त्यांना स्वयंमूल्यमापन करणं गरजेचं आहे. स्वतःचं इव्हॅल्युएशन्स ज्याला आपण म्हणू शकतो ते करणं गरजेचं आहे. सतत नवीन शिकण्याची तयारी शिक्षकांमध्ये असायला हवी. सतत काहीतरी नवीन शिकवलं गेलं पाहिजे. त्याच कन्सेप्ट शिक्षकांनी सांगू नये. त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. बोर झाले की थोडेसे एंटरटेनमेंट त्यांना करता आलं पाहिजे. 100% उद्दिष्टांसाठी धडपड करणं गरजेचे आहे. जे काही तुमचे शिक्षणाचे जे काही ध्येय तुम्ही ठरवलेलं आहे की विद्यार्थ्यांना व्यवस्थित आकलन झालं पाहिजे, व्यवस्थित समजलं पाहिजे, तुमचं जे ध्येय आहे ते 100% साध्य करण्याचं उद्दिष्ट धडपड शिक्षकांची असायला हवी. अशा प्रकारे शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. पुढे आहे समाज विकासासाठी अध्यापकाचे. तर पुढचा जो चॅप्टर आहे घटक नंबर 2 जो आहे भारतीय राज्यघटना आणि शिक्षण. तर पहिला आहे भारतीय संविधानाची ओळख. तर आपल्याला माहिती आहे आपलं जे काही संविधान आहे त्याच्यामुळेच आपले जे काही हक्क जे आहे ते आपल्याला मिळालेले आहे. आपण आपल्या संविधानाचे जे काही हक्क आहेत त्याच्यानुसारच आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो, एका राज्यातून दुसऱ्या ठिकाणी राहू शकतो, किंवा मग अभ्यास जे आहे किंवा मग आपला जो काही बोलण्याचा अधिकार आहे किंवा माहितीचा अधिकार असतील ते सगळे आपल्याला, शिक्षणाचा अधिकार असेल तो कशामुळे भेटलेला आहे, आपल्याला संविधानामुळे भेटलेला आहे. भारतीय संविधानामुळे आपल्याला भेटलेला आहे. तर त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी त्यांनी दिलेली आहे की 26 नोव्हेंबर 1949 राज्यघटना मंजूर झाली होती. तर 26 नोव्हेंबर 1950ला अंमलबजावणी करण्यात आली होती. त्यांनी जवळपास 4 ते 5 महिने जे आहे तिथे थांबलं होतं. नवीन इयर जो आहे 26 म्हणजेच त्याला नवीन इयरसाठी त्यांनी थांबलं होतं आणि त्यामुळे त्याला 26
जानेवारी जे आहे आपण प्रजासत्ताक दिन म्हणून सेलिब्रेट करत असतो. तर त्याची जी अशी पार्श्वभूमी जी आहे ती आहे. नंतर आहे भारतीय राज्यघटना निर्मिती प्रक्रिया जी आहे ती 29 ऑगस्ट 1947ला स्टार्ट झालेली होती. म्हणजे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य भेटलं त्याच्यानंतर जी आहे ती चालू झाली होती. म्हणजे 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य भेटलं आणि 29 ऑगस्टला जी आहे ती प्रक्रिया चालू झाली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घटनेचा जो काही मसुदा आहे तो तयार करण्यात आला होता. मग त्याचं स्वरूप कसं होतं? संविधानाची मूल्य आहे, इम्पॉर्टंट आहे, 2 मार्क्सला विचारले जाऊ शकतात की कोणती कोणती मूल्य आहे. तर 6 मूल्य आहे. संपूर्ण स्वातंत्र्य, लोकशाही, लोकांचे सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि लोकशाही, संघराज्य, एकात्मता. याच्यामध्ये जवळपास 6-7 पॉईंट आहे. संघराज्यातील एकात्मता हा एक पॉईंट आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की भारताची जी काही मूल्य आहे ती त्यांनी तिथे दिलेली आहे. तर आपल्याला माहिती आहे की आपल्या संविधानामुळेच आपले जे काही हक्क आहे ते आपल्याला मिळालेले आहेत. आपल्याला माहितीचा हक्क असेल, आपल्याला बोलण्याचा हक्क असेल, आपल्याला लिहिण्याचा, वाचण्याचा किंवा फिरण्याचा हक्क असेल, किंवा मग कोणताही शिक्षणाचा आपला RTE 2009 आहे. कोणताही कायदा जो असेल तो आपल्याला फक्त आणि फक्त संविधानामुळे भेटलेला आहे. मग भारतीय संविधानाची उद्दिष्टे काय काय आहे तर ते आपण बघूया. पहिलं आहे लोकशाही प्रजासत्ताक. भारताचं जे संविधान आहे त्यामुळे आपली जी काही लोकशाही प्रजासत्ताक आहे. म्हणजे काय की आपलं जे राज्य आहे, आपला जो देश आहे तो लोकशाही प्रधान देश आहे. बरोबर, लोकशाही प्रधान देश आहे. बाकीच्या ठिकाणी काही काही ठिकाणी एकछत्री अंमलबजावणी अजूनही चाललेली आहे. म्हणजे काय की हुकुमशाही पद्धत ज्याला आपण म्हणू शकतो. तर आपल्याकडे लोकशाही प्रजासत्ताक आहे. प्रजाला जे आहे म्हणजे प्रजा जी असेल, जी काही जनता आहे ती सत्ताक आहे. म्हणजे ती कुठेही बांधून ठेवलेली नाहीये. त्यांना सगळे स्वातंत्र्य जे आहे ते भारताच्या संविधानाचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे. नंतर आहे समाजवाद, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता. म्हणजे काय? समाजवाद म्हणजे काय की समाजाचा जो काही वाद आहे, आपल्या राज्यामध्ये, राष्ट्रामध्ये खूप साऱ्या जातींचे लोक जे असतात ते राहत असतात. परंतु हे सगळे जे आहे जातीचे, धर्माचे लोक राहून सुद्धा आपल्या देशामध्ये मेन जो फोकस आहे तो म्हणजे एकता जी आहे ती टिकून ठेवलेली आहे. म्हणजे काय की आपला जो देश आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे लोक राहतात, सगळ्या धर्माचे, सगळ्या जे काही जातींचे लोक राहतात. परंतु आपला जो देश आहे त्याच्यामध्ये एकता जी आहे ती खूप जास्त जी आहे ती दबून राहिलेली आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या प्रकारचे लोक असून पण आपल्या सगळ्या लोकांमध्ये एकता जी आहे ती आहे. नंतर आहे धर्मनिरपेक्षता, न्याय. म्हणजे काय? इथे जे काही चूक असते, कोणतीही चूक, आपल्याला माहिती आहे की चूक करणारा आणि चूक लपवणारा दोघेही काय असतात, म्हणजे कानूनच्या नजरेमध्ये ते काय असतात, चुकीचे असतात. म्हणजे इथे प्रत्येकाला न्याय जो आहे तो मिळला जातो. स्वातंत्र्य आहे, सगळ्यांना स्वातंत्र्य आहे, फिरण्याचं, बोलण्याचं, राहण्याचं, खाण्याचं, पिण्याचं, सगळं समानता आहे, सगळ्यांमध्ये समानता आहे. कोणालाही भेदभाव जो आहे तो करत नाही. बंधुता आहे, एकमेकांचं जे रिलेशन्स आहे समाजामध्ये, जे काही आपलं रिलेशन्स असेल किंवा मग जेही कंट्रीज असतील किंवा आपल्या भारत देशामधल्या ज्या काही राज्य असेल, केरळ असेल, मणिपूर असेल, महाराष्ट्र असेल किंवा कोणतेही जे राज्य आहे त्यांच्यामध्ये बंधुता जी आहे ती आढळणार आहे. आपण एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये गेल्यावर आपल्याला लोक काय करतात, हेल्प जी आहे ती करत असतात. नंतर आहे मार्गदर्शक तत्वे कोणते कोणते आहे. मग त्या तत्वांचं वर्गीकरण केलं आहे की एक आहे शासन संस्थेच्या धोरणाविषयी मार्गदर्शन तत्व आणि दुसरं आहे नागरिकांच्या हक्काविषयी मार्गदर्शन तत्व. मग शासन विषयाचे धोरण जे आहे ते काय काय आहे तर ते आपण बघूया. मग काय आहे त्यामध्ये, यामध्ये काय होतं की जे काही आपले कामाचा जो काही अधिकार असेल, शिक्षण व कल्याणाचा अधिकार असेल किंवा जीवनाचा जो काही सार्वत्रिक स्तर जो आहे तो उंचवण्याचा सरकारची जी काही सामाजिक दायित्व 43 ज्याला आपण म्हणतो, कलम 43 जो आहे त्याच्यानुसार हक्क जे आहे ते शासन संस्थेच्या धोरणाचा हक्क जो आहे तो यामध्ये दिलेला आहे. RTE 2009 नुसार तो कायदा जो आहे तो मान्य केलेला आहे. मग यामध्ये काय काय आहे, नागरिकांचे मूलभूत हक्क जे आहे ते त्यांनी पुढे दिलेले आहे. मग नागरिकांचे मूलभूत हक्क काय आहे तर पहिला आहे मूलभूत हक्क म्हणजे समानतेचा हक्क आहे. सर्वांना काय आहे, समानता जी आहे ती यामध्ये आपल्या कंट्रीमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. नंतर आहे स्वातंत्र्याचा हक्क. सर्वांना स्वातंत्र्य आहे, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता, समानतेने वागू शकतात. मग भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामध्ये स्वातंत्र्याचा हक्क कोणता कोणता आहे, सगळ्यात पहिलं भाषण आणि अभिव्यक्ती. तुम्ही तुमची लँग्वेज कुठेही वापरू शकतात. असं नाही की तुम्ही त्या स्टेटमध्ये गेला तर त्यांना तुम्हाला तुमचीच लँग्वेज यूज करायला लागेल, असं काहीही नाही आहे. तुम्हाला जो काय आहे मूलभूत हक्कामध्ये समानतेचा हक्क आहे, स्वातंत्र्याचा हक्क आहे, भाषण आणि अभिव्यक्ती आहे. म्हणजे काय की तुमचं
तुमचं जे काही विचार असतील थॉट्स असतील फिलिंग्स आहे त्या तुम्ही तुमच्या भाषेमध्ये एकमेकांसोबत शेअर करू शकतात. नंतर आहे सभा स्वातंत्र्य म्हणजे काय की तुम्हाला कुठेही बसण्या उठण्याचा हक्क आहे. सभा स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय की शस्त्रे न बाळगता म्हणजे एखादे जे काही शांततेने एकत्र जगण्याचा हक्क जो आहे तो आपल्या राष्ट्रामध्ये आहे. संघटना स्वातंत्र्य आहे म्हणजे काय की समविचारी लोकांची काही समान उद्दिष्टे असतात, बरोबर. मग ते उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी संघटना जी आहे ती करणं गरजेचं आहे, तो स्वातंत्र्य आहे. संचार स्वातंत्र्य आहे म्हणजे काय की देशाच्या कोणत्याही भागात तुम्ही मुक्तपणे राहू शकतात, मुक्तपणे संचार करू शकतात, फिरू शकतात, बरोबर. तर तो एक स्वातंत्र्य आहे. वास्तव स्वातंत्र्य आहे तर देशाच्या तुम्ही कोणत्याही भागामध्ये वास्तव करू शकतात, म्हणजे काय की तुमचं स्वतःचं घर बांधू शकतात, तुम्ही तिथे राहू शकतात, व्यवसाय करू शकतात, तुम्ही कोणताही व्यवसाय कोणत्याही भागामध्ये कोणत्याही स्टेटमध्ये जाऊन करू शकतात, बरोबर. अशा प्रकारचे जे हक्क आहे ते समानतेच्या हक्कामध्ये येतात. नंतर आहे शोषणाविरुद्धचा हक्क म्हणजे काय की माणसांची जी काही खरेदी विक्री असते किंवा गुलामगिरी असते किंवा मग ज्या काही वेठ बिगारी यावर जो काय आहे बंदी करणं यामध्ये गरजेचं आहे. मग RT 2006 साली जे आहे बालमजुरी कायद्याला त्यांनी काय केलं होतं, बंदी घालण्यात आलेली होती. मग शोषणाविरुद्ध काय म्हणजे की लहान मुलांचं जे काय आहे शोषण करणं किंवा मग त्यांना काय करणं, खूप जास्त कामं सांगणं, त्यांचं जे शिकायचं वय असतं त्यामध्ये त्यांचं शोषण करून घेणं म्हणजे त्यांना कामं सांगणं. मग जे काय आहे बालमजुरी जी आहे ती बंद करण्यात आली कधी 2006 मध्ये. नंतर आहे धर्म स्वातंत्र्य, तुमच्या धर्मानुसार तुम्हाला स्वतंत्र आहे, तुम्ही तुमच्या कोणत्याही धर्म जो असेल त्याचं पालन करू शकतात, ठीक. मग तुमचा जो काही पूर्वजापासून आलेला जो धर्म असेल, जो तुमची संस्कृती असेल त्याचं तुम्ही पालन करू शकतात. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आहे. RT 2009 नुसार सर्वांना शिकण्याचा हक्क आहे. न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क आहे म्हणजे तुमच्यावर जर अन्याय होत असेल तर तुम्ही न्यायालयाकडे दाद मागू शकतात, बरोबर. तर अशा प्रकारचे जे आहे ते हक्क त्यांनी तिथे दिलेले आहे. नंतर आहे नागरिकांची मूलभूत कर्तव्य कोणती कोणती आहे. संविधानाचं पालन करणं सगळ्यात मेन जे काम आहे ते आहे संविधानाचं पालन करणं, म्हणजे आपलं जे काही संविधान आहे ते आपल्यासाठी सामान्य नागरिकांसाठी बनवलेलं आहे, त्यामुळे आपण त्याचं पालन करणं गरजेचं आहे, संवर्धन करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल काय आहे की सपोज आपलं पर्यावरण आहे, मग पर्यावरण आपल्याला सावली देतं, झाडांपासून सावली भेटते, लाकडं भेटतात, मेडिसिन्स भेटतात, खूप सारं जे आहे ते पर्यावरणासाठी आपल्याला पर्यावरणापासून भेटत असतं. मग आपलंही कर्तव्य आहे की आपण पर्यावरणाचं पालन केलं पाहिजे. मग संविधानाचंही तसंच प्रकारे पालन जे आहे ते करणं आपल्याकडून झालं पाहिजे. त्यामध्ये काय काय आहे, राष्ट्रगीत आहे, मग राष्ट्रगीताचा आपण मान सन्मान ठेवला पाहिजे, राष्ट्रध्वजाचा आपण आदर केला पाहिजे. काय होतं 26 जानेवारी 15 ऑगस्ट झाला की राष्ट्रध्वज जे असतात ते कुठेही पडलेले असतात, रस्त्यावर पडलेले असतात, कुठेही फेकून दिलेले असतात. तर पहिले हे जे चित्र होतं ते खूप जास्त प्रमाणात दिसायचं, परंतु आता जसं जसं लोक थोडे हुशार होत गेले तसं तसं त्यांना राष्ट्राचं जे आहे ते ज्ञान होत गेलं, तसं तसं राष्ट्रध्वज जो आहे तो आता इकडे तिकडे पडलेला आपल्याला दिसत नाही. यांचा मान ठेवणं, राष्ट्रगीत राष्ट्रध्वज यांचा मान ठेवणं, देशाचे संरक्षण करणं म्हणजे काय की आपल्या हातात आपल्याला माहिती आहे की हो की आपण कसं आहे की हां आम्ही बॉर्डरवर असू किंवा मग आमचे जे काही हस्बंड्स असतील, घरातलं भाऊ बहीण असेल, कोणीही जे बॉर्डरवर असतील तेच फक्त देशाचं संरक्षण करतील, आमचा काहीही हक्क नाही. तर अशा प्रकारे नाही, तुम्हीही देशाचं संरक्षण करू शकतात. तर कशा प्रकारे ते करू शकतात, तुम्ही तुमचं पर्यावरण जपू शकतात, कचरा जो आहे तो तुमच्या आजूबाजूला कचरा जो असेल तो काढून फेकू शकतात, जाळू शकतात, तुमचं जे पोल्युशन्स आहे ते कंट्रोल करू शकतात तुम्ही. अशा प्रकारे तुम्ही देशाचं संरक्षण करू शकतात. भेदभाव विसरून एकोप्याने राहणं म्हणजे काय की धर्मामधला भेदभाव असेल किंवा मग जातीवरनं भेदभाव असेल, तो भेदभाव जो आहे तो विसरून एकमेकांसोबत एकोप्याने राहणं, एकतेने राहणं, सांस्कृतिक वारशांचं जतन करणं, तुमचा जे काही सांस्कृतिक वारसा असेल, ज्या काही तुमच्या पिढ्यानपिढ्या जपत आलेल्या जी काही संस्कृती असेल तिचं तुम्ही जतन करू शकतात, पर्यावरणाचे संरक्षण करू शकतात, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगू शकतात, मालमत्तेचे जतन करणं. मग वैज्ञानिक दृष्टिकोनमध्ये काय येणार, ज्या काही तुमच्या अंधश्रद्धा असतील त्या बाळगणं कमी करणं म्हणजे काय की हो आता सपोज एक मांजर आडवं गेलंय, मला कुठेतरी गावाला जायचंय आणि एक मांजर आडवं गेलंय, तर काय म्हणतो आपण की 5 पावलं मागे या किंवा मग घरी रिटर्न जा, आपलं काम व्यवस्थित होऊ शकत नाही. तर अशा प्रकारचे जे आहे अंधश्रद्धा बाळगायच्या नाही. मालमत्तेचे जतन करणं म्हणजे काही आपली मालमत्ता असेल, पाणी असेल, वीज पुरवठा असेल किंवा मग सौर ऊर्जा असेल त्यांचं जतन करणं गरजेचं आहे. नंतर इत्यादी प्रकारचे जे कर्तव्य आहे ते कोणाचे आहे, नागरिकांची मूलभूत कर्तव्य आहे. पुढे आहे संघ राज्य प्रणाली भारत. मग काय आहे की भारताच्या जवळपास 3 संघ राज्य प्रणालीमध्ये भारत जो आहे तो डिवाइड केलेला आहे. पहिला आहे कार्यकारी, ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह म्हणतो, कायदेकारी म्हणजे काय की लिजिस्लेटिव्ह आणि न्यायालय म्हणजे ज्युडिशियल जे आहे. अशा प्रकारे 3 प्रणाली ज्या आहेत त्या आहे, बरोबर.
मग त्यामध्ये काय असतं की पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री या मंत्रिमंडळाकडे ते काम जे आहे ते असतं, बरोबर. मग त्याच्यामध्ये जे काही कलम जे असतात त्यामध्ये आपली जी काही मंत्रिमंडळ आहे किंवा विविध मंडळे जी आहे ती एकगृही आहे व काही जे आहे ते द्विगृही सुद्धा असू शकतात. म्हणजे काय की ते कामं जे आहे ते कधी कधी दोन काय असतात, दोन पदांकडून होऊ शकतात. तर अशा प्रकारे जे आहे ते आपलं जे भारत जे आहे ते आहे. मग त्यामध्ये त्यांनी काही संविधानाची वैशिष्ट्य दिलेली आहे, तर ती कोणती आहे. संसदीय लोकशाही म्हणजे काय की तुमची जी काही लोकशाही ती आहे ती संसदीय असणार आहे. मूलभूत अधिकार त्यांनी आपल्याला दिले आहे, शिकण्याचा अधिकार असेल, बोलण्याचा अधिकार असेल किंवा माहितीचा अधिकार असेल, अशा प्रकारे मूलभूत अधिकार जे दिलेले आहे. सामाजिक न्याय दिलेला आहे, न्यायालयीन पुनर्विलोकन दिलेलं आहे, संघराज्य पद्धती आहे, मार्गदर्शक तत्वे त्यामध्ये त्यांनी दिलेले आहे. नंतरचा पॉइंट आहे शिक्षण आणि बालकांसंबंधी धोरणे, कलमे आणि तरतुदी. शिक्षण आणि बालकांसंबंधीचे कोणते कोणते धोरणे असणार आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे जे आहे ते आपलं वाक्य जे कोणी लिहिलं आहे आपल्याला माहिती आहे. कोणी लिहिलेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश दिलेला आहे हा, की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणजे काय की सगळेजण शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणजे काय, तुमच्या स्वतःचे जे काय अडचणी असतील त्यांना संघर्ष करा किंवा इतर देशांतून जे काय आपल्यावर जे अन्याय होत असतात त्यांना संघर्ष करायचा जो आहे तो ट्राय करा. मग संविधानातील शिक्षणाविषयक तरतुदी आहे, इम्पॉर्टंट आहे. 93वी घटना दुरुस्ती आहे, त्यामध्ये शिक्षणाचा अधिकार अधिनियम कायदा आहे, RT 2009 आपल्याला माहिती आहे. 3 वेळेस आपल्याला 3 मार्क्ससाठी हा प्रश्न जो आहे तो विचारला गेला होता. आपला जो काय लास्ट पेपर होता म्हणजे F1च्या पेपरमध्ये विचारला गेला होता. नंतर आय थिंक पर्यावरणाच्या पेपरमध्ये सुद्धा विचारला गेला होता आणि F2 मध्ये की असा कोणत्या तरी अजून एका पेपरमध्ये तुम्हाला 3 मार्क्ससाठी हा प्रश्न फर्स्ट इयरसाठी विचारला गेलेला होता. बालकांसंबंधीची संबंधित संविधानातील तरतुदी आहे नंतरच्या. मग त्या कोणत्या आहे की बालकांसंबंधीच्या म्हणजे काय की पहिल्या महायुद्धानंतर जी काही जगातील अनेक राष्ट्रांची जी आहे ती वसाहती जी आहे ती निर्माण झाली. मग अनेक मुले अनाथ झाली. यानंतर मग 1920 साली लीग ऑफ नेशन्स या नावाची एक आंतरराष्ट्रीय संस्था जी आहे ती स्थापन करण्यात आली. मग राष्ट्रस्तरावर समझोता घडवून आणणे आणि जगात पुन्हा असे महायुद्ध होऊ नये त्यासाठी ती कंपनी आहे किंवा मग ती नेशन्स जी आहे ती संस्था जी आहे ती काम करत असायची. मग जे काही विद्यार्थी अनाथ झाले मग त्यांच्यासाठी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिलं किंवा मग अनाथ मुलांसाठी मुलांच्या ज्या काही हक्काविषयी ज्या काही कायदे असतील ते त्यांनी परिषदेपुढे मांडले. मग भारतीय संविधानामध्ये 25 कलम 25 नुसार 14 वर्ष वयोगटापेक्षा लहान मुलामुलींची जी काही धोक्याच्या क्षमता असतात त्यांना त्याचा गुन्हा जो आहे तो करणं म्हणजे गुन्हा जो आहे तो ठरतो. म्हणजे काय की फटाक्यांचे कारखाने असेल किंवा गालिब असतील किंवा तत्सम लघु उद्योग असतील किंवा मग खाणी, व्हिडिओ उद्योग इत्यादी ठिकाणी जर विद्यार्थ्यांना आपण किंवा त्या 6 ते 14 वर्षातील वयोगटांना विद्यार्थ्यांना जर काम करायला दिलं तर त्या कारखान्यांवर काय होऊ शकतं, बंदी जी आहे ती येऊ शकते. म्हणजे त्यांना शिक्षणाचा अधिकार असणार आहे. त्या विद्यार्थ्यांना जे आहे शोषण होणं गरजेचं, तिथं शोषण होणं काय आहे ते टाळलं गेलं पाहिजे. नंतर आहे आरक्षणाविषयीचे धोरण. मग आरक्षण म्हणजे काय, रिझर्वेशन आपल्याला माहिती की विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असणाऱ्या घटकांना इतर सशक्त समाजाच्या बरोबरीने आणण्यासाठी घटनेने त्यांना देऊ केलेली विशेष संधी म्हणजे काय, आरक्षण होय. म्हणजे काय, विकासाचे जे काय मुख्य प्रवाह असतील ते वंचित असलेले जे काही लोक असतील, वंचित असलेले जे काही घटना असतील त्या सशक्त लोकांना त्या जे काही घटना चालू आहे त्यांच्या बरोबरीने आणणं म्हणजे काय आहे, आरक्षण आहे. मग त्याचा इतिहास आहे की आरक्षण कशा प्रकारे भेटलं गेलं पाहिजे. त्यानंतर आहे संविधानातील तरतुदी आहे. संविधानातील तरतुदी काय काय आहे तर त्या आपण मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला वाचून दाखवते. संविधानाच्या तरतुदी आपण पहिला म्हणजे व्हिडिओमध्ये पण बघितलेला आहे, परंतु मी तुम्हाला एकदा वाचून दाखवते. जवळपास त्याच्यामध्ये भरपूर ज्या तरतुदी त्यांनी दिलेल्या आहे. म्हणजे कलम 15 नुसार प्रोहिबिशन्स ऑफ डिस्क्रिमिनेशन्स ऑन ग्राउंड ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स ऑर अ प्लेस ऑफ बर्थ. म्हणजे काय की धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान असेल यांसारख्या बाबींच्या जे काय आधारित राज्यात व्यक्तीमध्ये जो काही भेदभाव आहे तो करता कामा नाही. परंतु 15(3) मध्ये सांगितलेलं आहे की नथिंग इन दिस आर्टिकल शॅल प्रिव्हेंट द स्टेट फ्रॉम मेकिंग एनी स्पेशल प्रिव्हेशन्स फॉर वुमन अँड चाइल्ड. म्हणजे काय की कलम 15 मध्ये असं सांगितलेलं असेल की भेदभाव जरी केला जाणार नाही परंतु वंचित घटक स्त्रिया आणि मुले यांना अपवाद आहे. म्हणजे काय, त्यांच्यासाठी विशेष तरतुदी करण्यापासून सरकारला कोणीही रोखू शकत नाही असं त्यांच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर 15(4) मध्ये सांगितलेलं आहे की जे काही शैक्षणिक पातळीवर जो समान मागास आहे त्याच्या प्रगतीसाठी विशेष तरतुदी करण्याला शासनाला गरज जी आहे ती
आहे. अशा प्रकारे तरतुदी त्यांनी सांगितलेल्या आहे. त्यामध्ये महिला आरक्षण आहे, आरक्षणाची आवश्यकता का झाली ते त्यांनी सांगितलेलं आहे. महिला आरक्षणामध्ये काय काय आहे, मग महिला आरक्षणाबद्दल तुम्हाला टिपा लिहामध्ये विचारलं जाऊ शकतं. मी थोडक्यात तुम्हाला ते वाचून दाखवते. मग महिला आरक्षणामध्ये काय आहे की इतर वंचित घटकांप्रमाणे महिलांनाही आपले जे काय समाज आहे तर कायम दुय्यम भूमिका जी आहे ती मिळवणं गरजेचं असतं किंवा दुय्यम भूमिका जी आहे ती निभावावी लागते. मग शिक्षण, आरोग्य, आहार या सर्वच बाबतीत स्त्रियांना समान न्याय मिळाला असतो परंतु तसं झालेलं नाहीये. प्रगत महाराष्ट्रातही स्त्रियांवरील जे काही अत्याचार आहे ते अजूनपर्यंत कमी झालेले नाहीये. मग आंतरराष्ट्रीय महिला या वर्षामध्ये भारतीय समाजातील स्त्रियांच्या स्थानाचे मूल्यमापन करण्यासाठी नेमलेल्या समितीचे आपण अहवाल टुवर्ड्स इक्विलिटी जे आहे या नावाने प्रसिद्ध केलेलं आहे. त्यामध्ये जे काही स्त्रिया आहे मग त्यांना चूल आणि मूल जे प्रकरण आहे ते बंद केलं पाहिजे. म्हणजे काय की स्त्रियांना पुरुषांबरोबरीचं जे आहे आरक्षण मिळणं गरजेचं आहे, त्यांना काम करणं जे आहे ते गरजेचं आहे. नंतर आहे आरक्षणाची आवश्यकता का भासली तर त्यांनी दिलेलं आहे की सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास जे असणारे घटक होते त्यांना समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी संविधानाने आरक्षणाची जी गरज आहे ती आवश्यकता जी आहे ती भासली. त्यामध्ये कलम 12, 13, 14, 15, 16, 17, 18 जवळपास 12 पासून ते 243, 330 ते 342 पर्यंतचे जे कलम आहे यानुसार विविध तरतुदी त्यामध्ये करण्यात आल्या. मग सुरुवातीचे जे काय होते जात हाच एक आरक्षणाचा मुख्य जो आहे तो पाया होता. कारण भारतीय समाजातील जाती व्यवस्थेची जी आहे वाईट वळणामुळे, रूढीमुळे समाज व्यवस्थेमध्ये असमतोल जो आहे तो पसरत चालला होता. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे स्पष्ट केले होते की आरक्षण हे कुबड्यांप्रमाणे नाही, आरक्षण ही संधी आहे, त्या संधीचा उपयोग करून सक्षम होणे हा उद्देश आहे. म्हणून भारतीय संविधानातील आरक्षण तरतूद 10 वर्षासाठीच होती. 95व्या वर्ष घटना दुरुस्तीनंतर कलम 334 नुसार ही जी आरक्षणाची मुदत जी आहे ती 2020 पर्यंत वाढवण्यात आली होती. मग आरक्षणाचा जो चुकीचा अर्थ लावल्यामुळे आरक्षणाबाबत नकारात्मक जी आहे भूमिका निर्माण झाली. मग अलीकडे सर्वांनाच आरक्षणाचा लाभ जो आहे तो हवा आहे अशी चुकी जी आहे ती त्यामध्ये करण्यात आली. मग त्यामुळे आरक्षणामुळे वर्षानुवर्षे मागे पडलेले जे लोक होते ते पुढे नेण्याची संधी त्यांना मिळून लागली. त्यामुळे आरक्षणाची आवश्यकता जी आहे ती निर्माण झाली. पुढे आहे भारतीय राज्यघटनेतील समानता व न्यायाची तरतूद. मग त्यामध्ये काय विविध शाळा प्रणाली आहे. फर्स्ट आहे विविध शाळा प्रणाली. मग त्यामध्ये त्यांनी विविध कलमे दिली आहे. समानतेचा हक्क असेल, स्वातंत्र्याचा हक्क असेल, कलम 14 ते 18 पर्यंतचे आहे त्यामध्ये. नंतर कलम 19 ते 22 पर्यंतचे आहे. मग कलम 14 मध्ये काय आहे की समानतेचा आणि संरक्षणाचा हक्क आहे. कलम 15 मध्ये शासनासहित जे काही महिला आणि बालकांसाठी जे विशेष तरतुदी आहे ते करू शकतं. नंतर आहे कलम 16 मध्ये समान संधीचा हक्क आहे. कलम 21 मध्ये कायद्याच्या प्रक्रियेशिवाय व्यक्तीच्या जीवित व स्वातंत्र्याचा संकोच करता येणार नाही. नंतर कलम 23 मध्ये आहे मानवी व्यापार अथवा वेठबिगारीस प्रतिबंध. कलम 39 मध्ये आहे स्त्री पुरुष जे काय आहे दोघांमध्ये समान वेतन करणं. कलम 42 मध्ये आहे कामाच्या ठिकाणी न्याय व सुरक्षितता आणि प्रसूती सहाय्य करणं. कलम 51 मध्ये जे आहे ते आहे स्त्रियांच्या प्रतिमेला हानी पोहोचवण्यास प्रथा बंद करणं इत्यादी प्रकारचे जे कलम त्यांनी दिलेले आहे. नंतर आहे घटनेतील मार्गदर्शक तत्वे आहे. तर ती कोणते कोणते आहे तर ते आपण बघूया. त्यामध्ये संविधानाची उद्देशिका आहे आणि सरनामा आहे. मग घटनेतील मार्गदर्शक तत्वामध्ये काय आहे की मार्गदर्शक तत्व हे आपल्या राज्यघटनेचे एक वैशिष्ट्य आहे. बरोबर. मग त्यामध्ये समानता आणि न्यायाची तरतूद असेल किंवा मग मार्गदर्शक तत्व असतील. मग मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणी संदर्भात न्यायालयात काही दाद मिळणार नाही असले तरी राज्यावर जे काही अंकुश ठेवण्याचे काम जे आहे ते करत असतं. मग देशाचे शासन असेल चालविण्याचे अत्यावश्यक असे त्यांचे वर्णन जे आहे ते या घटनेमध्ये केलेलं आहे. मग संविधानाची उद्देशिका काय आहे सरनाम्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की न्याय आणि समानता ही उद्दिष्टे संविधानाच्या उद्देशिकेत स्पष्ट जे आहे ते होतात. मग त्यासाठी संपूर्ण राज्यघटनेचा अभ्यास करण्याची गरज जी आहे ती नाहीये. मग न्याय आणि समता असेल, बंधुता असेल किंवा मग समानता असेल, राष्ट्रीय एकात्मता असेल या मूल्यांच्या आधारित राज्यघटनेवर स्वीकार करून आपण लोकांसाठी लोकांनी चालवलेली जी काही शासन असते त्याला आपण लोकशाही असं म्हणतो. बरोबर. मग त्यातील जे काही सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक, शारीरिक किंवा मग राजनैतिक विचार जे आहे, अभिव्यक्ती विश्वास जो आहे तो करण्याचं स्वातंत्र्य त्यांनी दिलेलं आहे. म्हणजेच
म्हणजेच काय, गणराज्य म्हणजे सर्वसामान्य जनतेचे राज्य असाच अर्थ त्यांनी तिथे दिलेला आहे. मग तात्पर्य असं आहे की संविधानकारांनी निर्मिती केलेले जे काही संविधान आहे ते राजकीय सांगाडा तयार केला जातो, परंतु आपण भारतीय लोकच त्यात प्राण फुंकणार आहोत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विशद केलेलं आहे. म्हणजे संविधानाच्या गुणवत्तेपेक्षा ते राबवणारे लोक कसे आहेत हे महत्त्वाचं आहे हे त्यांनी सुस्पष्टपणे सांगितलेलं आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं आहे, त्यांच्याप्रमाणेच विविध विचारधारणेचे अनेक विचारवंत तज्ज्ञ लोकांनी संविधान निर्मिती प्रक्रिया जी आहे ती सक्रिय योगदान त्याला दिलेलं आहे. मग छात्र अध्यापकांनी हे समजून घेणं गरजेचं आहे, जी काही सद्यस्थिती आहे तिला त्यासोबत वर्णन करणं तिचं गरजेचं आहे. नंतर आहे पुढचं आहे विविध शाळा प्रणालीमध्ये काय काय आहे की स्वातंत्र्योत्तर शाळा काळात जी काही भारतातील शिक्षणाचा विकास होत गेला, बरोबर. मग जो विकास होत गेला मग त्यामध्ये विविध शाळा ज्या आहेत त्यांनी त्या डिव्हाइड केलेला आहे की हा जो चार्ट आहे मी हा तुम्हाला काढून इथे दाखवलेला आहे. इम्पॉर्टंट आहे की विविध शाळा प्रणाली म्हणजे कोणत्या कोणत्या शाळा असणार आहे, त्यामध्ये शासकीय शाळा असतील, नंतर आहे स्थानिक स्वराज्य संस्थांनी चालवलेल्या शाळा आहे काही, आणि काही खाजगी शाळा आहेत. 3 पार्टमध्ये त्यांनी डिवाइड जे आहे ते केलेलं आहे. म्हणजे याला आपण सेंट्रल स्कूल जो आहे तो म्हणू शकतो. आपण कालच्या एका परवाच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की डीएड नंतर तुम्ही काय करू शकता, तर त्यामध्ये आपण गव्हर्नमेंट जॉब आणि प्रायव्हेट जॉब आणि काही जे आहे ते सेल्फ जॉबसाठी मी त्यांनी तुम्हाला सांगितलं तो ऑप्शन. तर इथे आहे शासकीय म्हणजे काय, सेंट्रल जॉब. स्थानिक स्वराज्य संस्थांनी चालवलेले जॉब म्हणजे काय, आपले जे काय स्टेट ज्याला आपण म्हणूया स्टेट गव्हर्नमेंटचे जॉब्स आहे ते. खाजगी व्यवस्था म्हणजे काय, इथे प्रायव्हेट आहे. म्हणजे काय आहे, या शाळांचे प्रकार त्यांनी पुढे दिलेले आहे. मग शासकीयमध्ये तुमची नवोदय विद्यालय येणार, केंद्रीय विद्यालय असतील, शासकीय सराव असतील, सैनिकी शाळा असतील, आश्रम शाळा असतील, विद्यानिकेतन असेल, अशा प्रकारचे जे सगळे आहे ते तुमचे शासकीय म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये येतील. स्थानिक स्वराज्यामध्ये कोणत्या कोणत्या शाळा असतात, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका थ्रू असतील, कटक मंडळे यांच्या थ्रू असते त्या शाळा कशामध्ये येणार आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येणार आहे. खाजगी व्यवस्थांमध्ये काही अनुदानित शाळा असतात, आश्रम शाळा आहे, स्वयं अर्थ सहाय्यित शाळा आहे, विना अनुदानित आहे, बरोबर. मग अनुदानित मध्ये परत त्याने 2 प्रकार पाडले आहे. एक म्हणजे मराठी माध्यमची अनुदानित शाळा असेल, दुसरी म्हणजे इंग्रजी माध्यमची आहे. मग विना अनुदानित मध्ये पण मराठी माध्यम आहे आणि इंग्रजी माध्यम आहे. अशा प्रकारे तुमचे जे आहे विविध शाळा प्रणाली आहे तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारली जाऊ शकते. इम्पॉर्टंट आहे, बरोबर. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्था NIOS. तर काय आहे ते आपण बघूया. मग यामध्ये दिलेलं आहे तुमची जे काय NIOS जी संस्था आहे ती संविधानातील तरतुदींच्या उच्च जे काय दर्जाचे शिक्षण आहे ते कोणा एका वर्गासाठी नाहीये, तर ते म्हणूनच औपचारिक आणि शिक्षण व्यवस्थित शिक्षण घेण्याचे जे काही असमर्थक असणाऱ्या परंतु शिक्षण घेण्याची अनिवार्य ओढ असणाऱ्या व्यक्तींसाठी जे शिक्षण आहे ते त्यांनी केलेलं आहे. म्हणजे आपल्याकडील जे काही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असेल किंवा इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ असेल, म्हणजे काय की ज्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत येऊन शिकणं पॉसिबल नसेल किंवा काही कामानिमित्त अडचणीनिमित्त ते बाहेर असतील, तर त्या विद्यार्थ्यांसाठी मुक्त विद्यापीठ जे आहे ते NIOS करत असतं. तर अशा प्रकारे जे आहे ते डिटेल इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. तर दुसरा चॅप्टर जो आहे तोही तुम्हाला 9 मार्क्ससाठी होता. इम्पॉर्टंट आहे. भारतीय संविधान म्हणजे काय ते त्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. भारतीय संविधानाची ओळख विचारली जाऊ शकते. विविध शाळा प्रणाली त्यामध्ये विचारली जाऊ शकते. नंतर घटक 3 आहे मानव अधिकार, हक्क आणि शिक्षण. घटक 2 मध्ये आपण मानवाचे अधिकार बघितले. यामध्ये आपण मानवाचे जे अधिकार आहे ते डिटेल एक्सप्लेन करणार आहोत. तर पहिला आहे माहितीचा अधिकार RTI 2005 व शिक्षण, बरोबर. मग आपल्याला माहिती की 2005 नुसार आपल्याला राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे काय, माहितीचा अधिकार जो आहे म्हणजे काय की जे आपली लोकशाही नागरिकांचं जे काही कर्तव्य आहे म्हणजे काय की माहिती करणं म्हणजे काय की प्रत्येक नागरिकाला हक्क आहे की तुम्ही कोणत्याही गोष्टीची माहिती करू घेशाल, तुम्ही कोणत्याही गोष्टीची माहिती सांगू शकाल, असा हक्क RTI 2005 नुसार त्यांनी दिलेला आहे. मग माहितीच्या सर्वसामान्य व्याख्या काय काय दिलेल्या आहे की माहितीचा अर्थ म्हणजे अभिलेख, दस्तऐवज, ईमेल, सूचना, ज्ञापने, प्रसिद्ध पत्रके, आदेश इत्यादी कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील साहित्य प्रतिमाने आणि अंमलात आलेल्या किंवा असलेल्या कोणत्याही अन्य कायद्याद्वारे खाजगी संस्थांच्या मंडळांकडून येईल अशा माहितींचा समावेश करणं गरजेचं आहे. म्हणजे काय की जे कोणते अभिलेख असतील, दस्तऐवज असेल, ईमेल्स असतील, जे काय माहिती ज्याच्या थ्रू येते त्या गोष्टींचा माहिती करून घेणं खाजगी संस्थांच्या मंडळांकडून येईल अशा प्रकारे माहितींचा समावेश करणं म्हणजे काय आहे, माहितीची सर्वसामान्यपणे व्याख्या त्यांनी तिथे सांगितलेली आहे. नंतर आहे त्याची उद्दिष्ट दिलेली आहे. तर उद्दिष्ट काय काय आहे इम्पॉर्टंट आहे, विचारलं जाऊ शकतं की माहितीचा
अधिकार म्हणजे काय ते सांगून त्याची उद्दिष्टे लिहा. तर माहिती मिळवण्यासाठी व्यवहार्य यंत्रणा तर त्यातलं पहिलं आहे माहिती मिळवण्यासाठी व्यवहार यंत्रणा उभी करणं. म्हणजे काय की तुम्हाला ज्या गोष्टीची माहिती मिळवायची आहे त्या गोष्टीची तुम्हाला पहिले व्यवहार जो आहे ती यंत्रणा उभी करणे गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादं स्टोअर टाकायचं असेल, दुकान टाकायचं असेल, किंवा मग तुम्हाला एखादं कोणत्याही रस्त्याच्या कडेला दुकान टाकायचं असेल तर तुम्हाला त्याचं काय लायसन्स जे असतं ते मिळवणं गरजेचं असेल. म्हणजे काय की माहितीची मिळवण्याची गरज आहे. म्हणजे व्यवहार जो आहे त्याच्यासोबत तुम्हाला माहिती जी आहे ती मिळवणं गरजेचं आहे. नंतर आहे नागरिकांचा शासन कारभारातील सहभाग वाढवणं. म्हणजे काय की जे शासनाचा कारभार असेल त्यामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे सपोज मतदान असेल तर मतदानामध्ये नागरिक सहभागी झाले पाहिजे. राज्याच्या कारभारात पारदर्शकता व खुलेपणा निर्माण करणं. म्हणजे राज्याचा जो काही कारभार असणार आहे त्यामध्ये पारदर्शकता असणं गरजेचं आहे, खुलेपणा असणं गरजेचं आहे. कोणालाही ते काम जे आहे ते सेल्फिश जे वाटणं गरजेचं नाहीये. राज्य कारभारातील व्यवस्थेला भ्रष्टाचारास आळा घालणं. म्हणजे जो काही भ्रष्टाचार चालू आहे ज्याला आपण करप्शन्स म्हणतो त्या करप्शनला आळा घालणं गरजेचं आहे. शासन व्यवस्थेत नागरिकांचे प्रति उत्तरदायित्व निर्माण करणं. म्हणजे काय की नागरिक जे आहे, सामान्य नागरिक आहे, त्यांच्या प्रति उत्तरदायित्व जे आहे म्हणजे त्यांना हेल्प करणं, त्यांचे जे काही अडचणी असतील त्या सॉल्व्ह करणं काय हे शासन व्यवस्थेचं काम आहे. प्रगल्भ लोकशाहीसाठी माहितगार नागरिक व नागरिकांचे समूह घडवणं. म्हणजे काय की जे समूह घडवणं म्हणजे काय की कोणताही लोकशाही असेल त्याच्यासाठी माहितीचं म्हणजे माहितगार नागरिक जे आहे त्यांचा समूह तयार करणं गरजेचं आहे. नंतर आहे माहितीचा अधिकार वापरण्याची पद्धत जी आहे ती कशा प्रकारे आहे ती तुम्हाला मी थोडक्यात जी आहे ती वाचून सांगते. मग ज्या नागरिकाला माहिती मागण्याकरिता साध्य कागदावर आवश्यक त्या माहितीचा तपशील व संपर्काचा पत्ता लिहून 10 रुपये रोखीव भरून पावती जी असते ती जोडावी लागते. म्हणजे काय की ज्या नागरिकाला एखाद्या गोष्टीची माहिती काढायची असेल त्या गोष्टीचा तो तपशील भरावा लागतो, त्याची पावती आहे ती जोडावी लागते आणि ती मंडळाकडे पाठवावी लागते. जोपर्यंत समोरच्यांचा रिप्लाय जो आहे तो येत नाही तोपर्यंत त्या माहितीचा अधिकार जो आहे तो त्या व्यक्तीला पूर्ण होत नाही. सपोज त्यांच्याकडून एखादी जी आहे ती केंद्र शासनाकडूनच्या कार्यालयात इंडियन पोस्टल ऑर्डरद्वारे ती शुल्क आहे ती जमा करावी लागते. मग माहिती कोणकोणत्या कारणासाठी पाहिजे आहे असं त्यांनी त्यामध्ये बंधनकारक नाहीये. म्हणजे तुमचं जे कारण आहे ते त्यामध्ये बंधनकारक असणं गरजेचं आहे. मग अर्ज छापील स्वरूपात असला पाहिजे असे कोणतेही बंधन त्यावर नाहीये की तुम्ही तुमच्या हातानेही लिहू शकता. तुम्हाला असं नाही की तुम्ही लॅपटॉपवर टाईप करून नेला तरच तुम्हाला त्याचं सोल्युशन्स भेटणार आहे असं नाहीये. बरोबर. नंतर आहे त्याची माहितीचा जो काय अधिकार आहे तो मिळण्यापासून सर्व कायदे पद्धती जी असते ती 30 दिवसांच्या आत पूर्ण केलेली असते. मग अर्ज मिळाल्यावर 30 दिवसांच्या आत अर्जदाराने फी भरल्यास माहिती उपलब्ध करून दिली जाते. माहिती न मिळाल्यास सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. जी माहिती प्रसिद्ध केल्यामुळे अपराध्यांचा तपास जो आहे तो संबंधित व्यक्तीवर खटला दाखल होऊ शकतो किंवा मग एखाद्या व्यक्तीच्या खाजगी जीवनात अचानक प्रवेश करीत अशी वैयक्तिक स्वरूपाची माहिती जी असते ती माहिती आपण काय करू शकतो, नाकारू शकतो. नंतर आहे माहिती नाकारता येईल किंवा देता येईल याचे साधे नियम कोणकोणते आहेत त्यांनी तिथे दिलेले आहे की संवाद व विधानसभा सदस्यांची जी माहिती नाकारली जाऊ शकत नाही ती सर्वसाधारणपणे अर्जदारामध्ये देण्यात येईल. म्हणजे काय की जी माहिती नाकारली जाऊ शकत नाही ती देण्यात येईल. माहिती देणे नियम आहे आणि माहिती नाकारणे हा अपवाद आहे. बरोबर. सीमा सुरक्षा दल, गुप्तचर असतील किंवा संशोधन संस्था असतील अशा सार्वजनिक प्रतिधारिक जे असतील त्यांना वगळलेल्या बाकी जी काही भ्रष्टाचारिक संबंधीची जी आरोपी माहिती असेल किंवा हक्कांचे उल्लंघन करणारी जी माहिती आहे ती आपल्याला नाकारण्याचा संपूर्ण अधिकार जो आहे तो यांनी तिथे दिलेला आहे. नंतर सारांश आहे शेवट की काय काय माहितीचा अधिकाराचा सारांश काय आहे. बरोबर. मग माहितीच्या अधिकाराचा कायदा म्हणजे जनतेच्या हाताने जे काही शस्त्र आहे ते आहे, त्यांचा उपयोग जो आहे तो जनतेत आहे. म्हणजे जनतेने त्यांचा उपयोग सामान्य कशा प्रकारे करायचा आहे, वाईट कामासाठी करायचा आहे की चांगल्या कामासाठी करायचा आहे ते जनतेच्या हातात आहे. बरोबर. नंतर आहे पुढचा जो पॉइंट आहे तो आहे शिक्षण हक्क अधिनियम कायदा RTI 2009 ज्याला आपण म्हणू शकतो. त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवर आहे. मग त्यामध्ये काय आहे की शिक्षणाचा जे काय अधिकार आहे तो आपल्याला दिलेला आहे. म्हणजे बालकांना मोफत व सक्तीचं शिक्षण जे आहे तो 2009च्या कायद्यानुसार दिलेला आहे. मग आपलं जे काय या कायद्याअंतर्गत देशातील 6 ते 14 वर्ष वयोगट जे आहे त्या बालकांना मोफत व सक्तीचं शिक्षण दिलेलं आहे की मोफत आणि सक्तीचं शिक्षण त्यांना कोणत्या वयोगटासाठी दिलेलं आहे, 6 ते 14 वर्ष वयोगट विद्यार्थ्यांसाठी. बरोबर. मग
तिथे दिलं आहे की काही या कायद्याचा लाभ जो आहे तो 6 ते 14 वर्षाच्या मुला-मुलींना, अनुसूचित जाती जमातीचे लोक असतील किंवा सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासलेली परिवारातील, तसेच जे काही दारिद्र्य रेषांखालचे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना याचा जो काही आहे हक्क जो आहे तो निशुल्क असणार आहे. शाळांमध्ये 100% मुले उपस्थित राहतील. या दैनंदिन शाळेत उपस्थित राहून आपल्या इयत्तेनुसार एक शिक्षण घेतील अशा सर्व बाबींची जबाबदारी या कायद्यामध्ये केलेली आहे. ज्या शाळा शासनामार्फत चालवल्या जात अशा शाळांमधून मुला-मुलींना निशुल्क प्रवेश देणं बंधनकारक आहे. कोणतीही शाळा किंवा अधिनियम उल्लंघन केल्यास म्हणजेच पालकांकडून किंवा मग जे प्रवेश शुल्क घेतले असतात त्या शाळेला काय होईल, 10 पटीपर्यंतचा दंड जो आहे तो लावण्यात आलेला आहे. अपंग मुलं असतील त्यांना घराजवळ शाळेमध्ये प्रवेश दिला जाईल किंवा घरापासून दूर असेल तर अपंग मुलांना ने-आण करण्यासाठी सोय जी असते ती केली जाणार आहे. पुढे आहे आई-वडिलांना भूमिका महत्त्वाची आहे. यामध्ये आई-वडिलांचं काम जे आहे ते गरजेचं आहे. आई-वडिलांनी आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं गरजेचं आहे. शासकीय संस्थांनी भूमिका महत्त्वाची आहे. परत वर्षाअखेरील जे काय बालकास शाळेत प्रवेश दिल्यानंतर वय वर्ष 14 इयत्ता 8वी पर्यंत प्राथमिक शिक्षण जे आहे ते पूर्ण करू न शकल्यास त्यानंतर निशुल्क त्यांना ॲडमिशन्स जे आहे ते देणं गरजेचं आहे. बरोबर. नंतर आहे केंद्रीय विद्यालय असेल किंवा नवोदय विद्यालय असेल, सैनिकी शाळा असेल, त्यामध्ये 25% जे आहे 25% विद्यार्थ्यांसाठी इथे जागा ज्या आहेत त्या दिलेल्या आहे. बरोबर. नेक्स्ट पॉईंट आहे आपला शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांची भूमिका. शाळा व्यवस्थापन समिती काय आहे आणि पालकांची भूमिका काय असणार आहे शाळा व्यवस्थापनामध्ये ते गरजेचं आहे, तर ते आपण बघूया. तर आपल्याला माहिती की शाळेत ने-आण करणं किंवा शाळेत जाण्याचं जे काम आहे ते पालक करू शकतात. म्हणजे आपला विद्यार्थी जर घरी राहत असेल तर त्याला शाळेत पाठवणं ते कोण करू शकतं, पालकांचं काम आहे. म्हणजे काय की पालक सभेला जे काय असते, सपोज पॅरेंट्स टीचर मीटिंग्स असतील त्यामध्ये पालकांनी उपस्थित राहणं अनिवार्य आहे. निदान कमीत कमी आई किंवा वडील दोघांपैकी एक जण जो आहे तो पालक जो आहे तो शालेय समितीच्या ज्या काही PTMs असतील, पॅरेंट टीचर्स मीटिंग असतील त्यामध्ये उपस्थित राहणं गरजेचं आहे. आपल्या पाल्याची कशी जी काय प्रगती कशी आहे ते विचारणं गरजेचं आहे. शाळेत अभ्यास करतो की नाही या गोष्टी चेक करणं विद्यार्थ्यांच्या वडिलांना गरजेचं आहे. नंतर आहे शिक्षकांच्या जबाबदाऱ्या. मग शिक्षकांच्या जबाबदाऱ्या काय होणार की शाळेत शिक्षकांनी वेळेत नियमितपणे उपस्थित राहणं गरजेचं आहे. जर आपले शिक्षकच नियमितपणे उपस्थित राहत नसेल तर विद्यार्थी सुद्धा शाळेत लेटच येणार. शाळेचा जे काय आहे रूल्स जे आहेत त्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे शिक्षकांनी. जर शिक्षकांनी शाळेच्या रूल्सचं पालन केलं, व्यवस्थित इन शर्टमध्ये आले तर शाळेचे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा इन शर्ट्समध्ये येतील. बरोबर. तर व्यवस्थित शिक्षकांनी जे आहे त्यांचं गैरवर्तन जे आहे ते दाखवू नये. जर शिक्षकांनी आपले गैरवर्तन दाखवले किंवा शिक्षकांनी व्यवस्थित कॉन्टॅक्ट जे आहे विद्यार्थ्यांसोबत व्यवस्थित बोलले नाही तर विद्यार्थ्यांना तशाच सवयी ज्या लागत असतात. मग आपल्याला माहिती आहे की विद्यार्थी शिक्षकांचं थोड्याफार प्रमाणात जे आहे ते अनुकरण करत असतात. त्यामुळे त्यांची सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे प्रत्येक बालकाचं सर्वांगीण मूल्यमापन शिक्षकांनी करून घेणं गरजेचं आहे. मग त्यांचा गुणात्मक विकास कसा झाला आहे, संख्यात्मक विकास कितीपर्यंत झाला आहे हे चेक करणं गरजेचं आहे. नंतर आहे पालकांच्या जबाबदाऱ्या. पालकाने आपला जो काय मूल आहे तो जवळच्या शाळेत दाखल करणं सगळ्यात मोठा जे आहे तो गरज आहे. प्रवेशित करणं कर्तव्य आहे. पालकांची प्रत्येक पालक सभेला उपस्थित राहून आपल्या पाल्यांची जी काय आपण त्याला म्हणू शकतो कोणत्या प्रकारे त्यांची हे झालेली आहे, जो काय त्यांचा म्हणजे आपला पाल्य कशा प्रकारे शिकतो आहे त्यांच्या जे आहे ते प्रगती जी आहे ती चेक करणं गरजेचं आहे. शाळा व्यवस्थापन समितीमध्ये 75% सदस्य हे पालक असल्याची खात्री करावी लागते. आपल्या बालकाच्या संबंधित माहिती सादर करताना प्रथम स्थानिक जे काही प्राधान्यीकरण असतं ते मांडावं लागतं. शिक्षण हक्क अधिनियमचा जो काय आहे RT याच्या कायद्यानुसार जे काही सर्व बालके आहे शाळांमध्ये दाखल होतील. ही बालके शालेय दाखल होण्यासाठी शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, नागरिक, शिक्षक, तज्ज्ञ जे आहे त्यांचा जबाबदारी आहे. हे सारांशमध्ये आपण बघितलं. पुढे आहे मानव अधिकार. मानव अधिकारमध्ये काय आहे की ज्याला आपण ह्युमन राईट्स असं म्हणतो. बरोबर. तर आपल्याला माहिती की मानवाला संविधानाप्रमाणे सर्व काही अधिकार जे आहे ते मिळालेले आहे. पहिली त्याची व्याख्या बघूया आपण की मानवी हक्क म्हणजे असे हक्क जे मानवामध्ये स्वाभाविकरित्या आलेले आहेत आणि ज्या हक्कांशिवाय आपण मानव प्राणी जे आहे ते म्हणून जगू शकतो.
शकत नाही. म्हणजे काय की जे हक्क आहे ते हक्क जर आपण म्हणजे पाळले नाही किंवा ज्या हक्काविषयी आपण आलेलो आहोत त्या शिवाय आपण जगू शकत नाही, असं व्ही चंद्रा यांनी म्हटलेलं आहे. मग व्यक्तीच्या विकासासाठी काही हक्कांना विशेष असं महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे काही जे हक्क असतील म्हणजे ह्युमन राईट्स असतील, काही फॉर एक्झाम्पल माहितीचा अधिकार आहे, शिक्षणाचा अधिकार आहे आणि अन्य अजून काही कितीतरी अधिकार आहे, त्यांचा विशेष असा हक्कांना विशेष महत्त्व दिलेलं आहे. त्याला काय म्हणायचं आहे, मानवी हक्क असं म्हणता येईल. मग त्याचे प्रकार आहे, जवळपास 2 प्रकार त्याचे पडतात. मग नागरी व राजकीय हक्क पहिला आहे आणि दुसरा आहे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क. मग नागरी हक्क आणि राजकीय हक्क मध्ये काय येणार आहे की मानवी हक्काचे पहिल्या प्रकारात जे आहे सर्वसाधारणपणे या नागरी हक्काचा समावेश होत असतो. मग व्यक्तीचं जे काही संपूर्ण जीवन असेल, स्वातंत्र्य, सुरक्षितता, गुलामगिरीपासून व्यक्तीची मुक्तता करणं, सर्व व्यक्ती जे आहे कायद्यासमोर समान आहे, बरोबर. मग व्यक्तीचे संरक्षण, न्याय, सुनावणीचा जो काही हक्क आहे, मालमत्तेचा हक्क आहे इत्यादी त्यामध्ये नागरी हक्कामध्ये येणं गरजेचं आहे. पुढे आहे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क. मग आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक मध्ये काय येतं, याचा कामाचा किंवा वेतनाचा साधारणपणे हक्क जो आहे तो सर्वांना सेम असेल. म्हणजे असं नाही की लेडीज आहे मग लेडीजला थोडं कमी पेमेंट दिलं जाईल किंवा थोडं जास्त पेमेंट दिलं जाईल, तर जेंट्सला थोडं कमी पेमेंट दिलं जाईल, थोडं जास्त पेमेंट दिलं जाईल, असं करता कामा नाही. सगळ्यांना काय असलं पाहिजे, इक्वॅलिटी तिथं असणं गरजेचं आहे. पुढे आहे भारतीय घटनेत मानवी हक्कांचा अंतर्भाव. तर काय काय आहे, कायद्याच्या सर्वसमान हक्क जो आहे 14 कलम मध्ये आपण बघितला, धर्म, जात, लिंग, जन्मस्थळ आहे यामध्ये 15 कलम मध्ये आपण डिस्कशन केलं. संधीच्या समानतेचा हक्क आहे हा 16 नंबरचा कलम आहे. स्वातंत्र्याचा हक्क जो आहे तो 19 आहे. शांततेने एकत्रित राहण्याचा हक्क जो आहे तो 19 आहे. संघटना किंवा स्थापनेचा हक्क आहे तो 19 आहे. तर अशा प्रकारे त्यांनी अंतर्भाव त्यामध्ये दिलेला आहे. नंतर आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोग. तर काय आहे, मानवी हक्क आणि त्यांचे संरक्षण या विषयाचे दिवसेंदिवस जे आहे ते महत्त्व खूप जास्त प्रमाणात वाढत चालले आहे. मग 1948 साली मानवी हक्कांचा जाहीरनामा जो आहे तो जाहीर झाला आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क कायद्याचा समावेश यामध्ये करण्यात आला. मग त्यानंतर मानवी हक्क आणि कायद्याबाबत आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील ज्या काही विधानसभा असतील किंवा मग परिषदा असतील, जाहीरनामा असतील, त्यांच्यामध्ये चर्चा करण्यात आली. मग जगातील प्रत्येक राष्ट्राने सर्व प्रकारच्या मानवी हक्कांचं आणि सर्व मूलभूत हक्कांचं संरक्षण करायला हवं असं त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. नंतर आहे मानवी हक्क आयोगाची रचना कशा प्रकारे आहे तर ती आपण बघूया. मग त्यामध्ये काय आहे की अध्यक्ष हा सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त काम जे आहे ते बघत असतो. सदस्य जे असतात ते सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त किंवा पदावरील कार्यरत असलेले जे काही न्यायाधीश असतील त्यांचं काम बघत असतो. सदस्य उच्च न्यायालयाचे निवृत्त किंवा पदावर कार्यरत असलेले न्यायाधीश असतात. सदस्य असतात काही त्यामध्ये 4 सदस्य असतात, ते मानवी हक्कांविषयी सखोल ज्ञान असलेले किंवा त्यासाठी प्रत्यक्ष काम करत असतात. अशा प्रकारे त्यांची जी काही वरील अध्यक्ष व सदस्यांची निवड जी आहे ती राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळाकडून केली जाते. नंतर आहे मानवी हक्क आयोगाची कार्य आणि अधिकार. इम्पॉर्टंट आहे मानवी हक्क आयोगाची कार्य किंवा अधिकार तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर कोणती आहे, मानवी हक्कावरती अत्याचार केल्यास त्या तक्रारीची किंवा मग चौकशी करणं. उदाहरणार्थ मानवी हक्कांपैकी कोणत्या हक्काला बाधा पोहोचली असेल तर त्याची चौकशी करणं गरजेचं आहे. दुसरा आहे जनतेच्या संरक्षणाचे मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्यास त्याचा प्रतिबंध करणं गरजेचं आहे. मानवी हक्कांच्या कार्यक्षेत्रामध्ये संशोधन हाती घेण्यास त्यास प्रोत्साहन करणं. आंतरराष्ट्रीय मानवी हक्क साधने यांचा अभ्यास करणं किंवा मग निष्कर्ष काढणं, शिफारसी करणं, त्याच्या अंमलबजावणीसाठी पाठ्यपुरवठा जे आहे ते पाठपुरवठा जो आहे तो करणं. तसंच त्यांचा संदर्भ जे आहे ते ग्रंथ जे आहे ते लक्षात घेणं. राज्य शासनाच्या अधिकारात येणाऱ्या कारागृह व दुसऱ्या संस्थेला भेट देऊन तेथील काळजी, उपचार, सुधारणा जी असतील त्यांच्या हेतू राहत असतील तर त्यांच्या राहणीमानाचा अभ्यास करणं, शिफारसी करणं त्यामध्ये गरजेचं आहे. नंतर आहे मानवी हक्क संरक्षण आणि शिक्षण. म्हणून मानवी हक्क परिणामकारक अंमलबजावणीच्या दृष्टीने वतीने स्वतःचे जे काही इतरांचे मानवी हक्कांसंबंधीचे शिक्षण असेल ते घेणं गरजेचं आहे. शिक्षण असेल तर हक्काच्या अंमलबजावणीसाठी आणि संरक्षणासाठी मागणी आपण करू शकतो. यासाठी संयुक्त राष्ट्रांची 1988 साली मानवी हक्कांना जागतिक सर्वसाधारणपणे माहितीची जी काही मोहीम आहे ती त्यांनी प्रचार आणि प्रसार केलेली आहे. त्यानंतर आहे मानवी हक्क आणि शिक्षणाची गरज कशा प्रकारे आपल्याला उद्भवली ते इम्पॉर्टंट आहे की मानवी हक्क आणि शिक्षणाची गरज काय आहे तर ती आपण बघूया. काय आहे की मानवी हक्क जे आहे ते हक्काचा प्रसार होण्यासाठी आपण जे आहे सर्वसाधारणपणे व्यक्तीने शिक्षण घेणं आवश्यक आहे. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला मानवी हक्काची जी गरज आहे ती ओळख होण्यासाठी
जे आहे ते शिक्षण घेणं जास्त गरजेचं आहे. मग त्यामध्ये प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. व्यक्तीमध्ये मानवतावादी दृष्टिकोन निर्माणासाठी शिक्षणाची गरज आहे. मानवी हक्क चळवळीबद्दल नागरिकांच्या जागृती करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. समाज परिवर्तनासाठी किंवा मग अतिशय उपयुक्त, उदाहरणार्थ स्त्री पुरुष समानता असेल त्यासाठी गरज आहे. भयमुक्त आणि गरजमुक्त समाज निर्मितीसाठी उपयुक्त आहे. व्यक्तीच्या आर्थिक बदलासाठी शिक्षणाची गरज आहे. जगामध्ये प्रत्येक भेदभाव जो असतो, देशामध्ये जो काही आंतरराष्ट्रीय सामंजस्य असतं त्याला आपण सीमावाद किंवा मग राष्ट्रवाद जो असतो तो दूर करण्यासाठी शिक्षणाची गरज जी आहे ती आहे. पुढे आहे मानवी हक्क शिक्षणाची उद्दिष्टे. मग मानवी हक्क शिक्षणाची उद्दिष्टे काय आहे तर ती आपण बघूया. त्यामध्ये आहे मानवी हक्क शिक्षणाची उद्दिष्टे. त्यामध्ये मानवी हक्कांसाठी सर्व सार्वजनिक चळवळीची विद्यार्थ्यांना जाणीव करून देणं गरजेचं आहे. नंतर आहे मानवी हक्कांच्या संरक्षणावर संदर्भात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दस्तऐवजी मूलभूत ज्ञान जे आहे ते विद्यार्थ्यांना मिळवून देणं गरजेचं आहे. नागरिकांचे व त्यांचे हक्क विद्यार्थ्यांना माहीत करून देणं गरजेचं आहे. नागरिकांचे हक्क नाकारले गेल्यास विद्यार्थ्यांना संघर्षाची जाणीव करून देणं गरजेचं आहे. चिकित्सक विचार जे असते ते चिकित्सक विचार करण्यास लावणं विद्यार्थ्यांना. मानवी हक्क नाकारल्यास संघर्ष कसा करायचा याबाबत विद्यार्थ्यांना आत्मविश्वास जो आहे तो निर्माण करून देणं गरजेचं आहे. मानवी हक्कामधील जे काही भारतातील सर्व वयोगटातील व्यक्तींमध्ये किंवा लोकांमध्ये समानता, न्याय, स्वतंत्रता, बंधुता, सहिष्णुता या प्रकारचा जो काही सकारात्मक दृष्टिकोन आहे तो जागा करून देणं गरजेचं आहे. पुढे आहे मानवी हक्क आणि विविध इतर स्तरांवरील अभ्यासक्रम. इम्पॉर्टंट आहे, काय काय आहे त्यामध्ये आपण बघूया. मग पहिला आहे महाविद्यालय स्तर व पदव्युत्तर विभाग. मग मानवी हक्क आपल्याला माहिती की आपला जो काय महाविद्यालयाचा सिलेबस जो आहे, पाठ्यक्रम जो आहे किंवा अभ्यासशाळा जी आहे ती संपल्यानंतर आपण पदव्युत्तर विभागाकडे जात असतो, बरोबर. मग आपल्याला माहिती की 1ली ते 4थी पर्यंत आपण प्राथमिक शाळेत असतो. त्यानंतर आपण 5वी ते 8वी पर्यंत सपोज नसेल प्राथमिक शाळेमध्येही तुम्हाला 5वी ते 8वी पर्यंत जी शाळा असते ती कधी कधी उपलब्ध असते किंवा 10वी पर्यंत असते. किंवा मग काय होतं, पुढे रयत शिक्षण संस्थेमध्ये जायला लागतं किंवा मग कोणतं कॉलेज असेल तिकडे आपण ॲडमिशन्स घेत असतो. नंतर 12वी नंतर आपण बाहेर पदव्युत्तरसाठी आपण मोठ्या मोठ्या कॉलेजेसला, इन्स्टिट्यूटला जाऊ शकतो. म्हणजे तो काय आहे, आपला हक्क आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तर आहे. मग माध्यमिक स्तर म्हणजे आपल्याला माहिती आहे 5वी ते 7वी 8वी पर्यंतचा जो आहे तो माध्यमिक स्तर असतो. उच्च माध्यमिकमध्ये तुमचे 11वी 12वी असेल, मग त्यामध्ये तुमचं किंवा मग 10वी 9वी 8वी ते 10वी पर्यंतचा उच्च माध्यमिक स्तर असतो. प्राथमिक स्तरमध्ये 1ली ते 4थीचा वयोगट असतो. यामध्ये तुम्हाला शिक्षण घेणं गरजेचं आहे, त्याचा हक्क तुम्हाला असणार आहे, बरोबर. नंतर मानवी हक्काचा प्रचार आणि प्रसाराची माध्यमे कोणती आहे तर ती बघूया. मानवी हक्काबाबत लोकांपर्यंत प्रसार आणि प्रचार करणं, जाणीव करून देण्यासाठी अनेक माध्यमांतून आपल्याला पद्धतींचा वापर आपल्याला करता येतो. मग यामध्ये विविध तज्ज्ञांच्या व्याख्या त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांचं व्याख्यानं जे आहे ते आयोजित करू शकतो, गट चर्चा घेऊ शकतो, परिसंवाद घेऊ शकतो, चर्चासत्रे घेऊ शकतो, पटनाट्य, लघु नाटक, कम्म आणि शिका योजनेद्वारे जे आहे ते समाजसेवा शिबिर आहे ते आपण प्रचार जो आहे मानवी हक्कांचा यामार्फत आपण करू शकतो. तर सारांश काय आहे की मानवी हक्क जे आहे सविस्तर माहिती आपण घेतली. यावरून असं लक्षात येतं की जगातील सर्व मानवजात सुखरूप सुरक्षित राहण्यासाठी प्राथमिक ते पदव्युत्तर विभागापर्यंत मानवी हक्कांसंबंधी अभ्यासक्रम अंतर्भाव केल्यास विद्यार्थ्यांना मानवाबाबत सकारात्मक जी काही भूमिका आहे, दृष्टिकोन जो आहे तो निर्माण झाला पाहिजे. पुढे आहे बाल हक्क आयोगाचे उद्दिष्ट. मग बाल हक्क आहे पुढे, त्याला आपण NCPCR म्हणतो. मग त्याचं काय आहे की बालकांना सर्वांगीण विकास होऊन त्यांचं जे काही बालकांची समान संधी मिळावी असं त्याचं उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टाने मानवी बाल हक्क व बाल संगोपन आयोग जो आहे तो तयार केला गेला आहे. मग या आंतरराष्ट्रीय स्तरावर बाल हक्कासंदर्भात कार्य करणाऱ्या युनिसेफ संस्था आहे, म्हणजे भरपूर अशा संस्था आहेत त्या यासाठी कार्य करत असतात. मग त्याची उद्दिष्टे काय काय आहे सर्वसाधारणपणे तर ते आपण बघूया. मग लिंग, धर्म, जात कोणताही असो सर्व मुलांना हक्क जे आहे हक्काचं संरक्षण करणं गरजेचं आहे. बाल हक्क भंगाच्या प्रकरणांची चौकशी करून त्या प्रकरणात आवश्यक शिफारसी करणं गरजेचं आहे. बालकांच्या हक्काला बाधा येणाऱ्या घटकांची जी काही तपासणी करून घेणं किंवा उचित शिफारसी करणं गरजेचं आहे. बाल हक्काच्या क्षेत्राशी संबंधित संशोधन व अभ्यासाचे जे विषय असतात ते घेणं गरजेचं आहे. बाल हक्काच्या संरक्षणासाठी अस्तित्वात आलेल्या सुरक्षा उपायांचा आढावा घेणं गरजेचं आहे. बाल हक्क कायदा 2005 अंतर्गत कलम 14 व 24 नुसार 14 वर्ष वयोगटाखालील असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत आणि
शिक्षण जे आहे ते मिळणं गरजेचं आहे. पुढे आहे तो आयोग काय आहे, बाल संगोपन आयोग जो आहे तो आपण बघूया. इम्पॉर्टंट आहे. बालकांना सर्व प्रकारच्या जातीपंथी जे असतील, रंग, लिंग, जात, धर्म, भाषा, राजकीय, राष्ट्रीय परंपरा असतील, सामाजिक परंपरा असतील इत्यादी प्रकारच्या भेदापासून संरक्षण देणं गरजेचं आहे. बालकासंदर्भातील कृतीमध्ये बालकाच्या सर्वोत्तम हिताला सार्वजनिकपणे प्राथमिकता दिली जाईल. बालकाला ओळख, नाव आणि राष्ट्रीयत्वाचा हक्क जो आहे आपण आपल्याला माहिती की आपला जो काय आहे काय म्हणतात त्याला आपण ओळख जी आहे ती आपली गरजेची आहे. आधार कार्डनुसार आपली जी आहे ती ओळख आपण बनवणं गरजेचं आहे. प्रत्येक बालकाला जन्मतः जीवन जगण्याचा अधिकार आहे. बालकाला आराम करण्याचा आणि विश्रांती घेण्याचा तसेच खेळणे आणि मनोरंजन कृतीचा सुद्धा अधिकार त्यामध्ये दिलेला आहे. प्रत्येक बालकाला योग्य त्या प्रमाणात शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, मनोबल आणि सामाजिक विकास होईल अशा प्रमाणात जीवनमानाचा अधिकार दिलेला आहे. कोणत्याही बालकाला बेकायदेशीर हस्तांतरण, विक्री किंवा वाहतूक इत्यादी उद्देशाने किंवा कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. बालकाच्या दृष्टीने योग्य तो सन्मान द्यायला हवा. बालकाला त्याच्या मनोविरुद्ध किंवा मग पालकांपासून विभक्त करू नये. अपवादात्मक परिस्थितीला बालकाला बाजूला करू नये किंवा मग कौटुंबिक वातावरणापासून वंचित असलेल्या बालकांना राज्याकडून विशेष संरक्षण व मदत मिळण्याचा हक्क जो आहे तो बाल संगोपन आयोगामध्ये दिला जातो. बालकाची काळजी घेणं किंवा मग संरक्षण करणं यासाठी जबाबदार संस्था असतील, सेवा असतील, सुविधांची संस्थापित मानकांना धरून राहण्याची निश्चिती त्यामध्ये दिलेली आहे. आर्थिक शोषणापासून बालकांचं संरक्षण करणं. मुलांनी अंमली पदार्थ जे असतात मनावर विपरीत परिणाम करतात, त्यामुळे अंमली पदार्थांचं जर सेवन करत असतील तर त्याच्यावर लक्ष देणं. प्रत्येक मूल सर्वसाधारणपणे लैंगिक शोषण आणि लैंगिक गैरवर्तनापासून संरक्षित राहिलं पाहिजे. कोणत्याही मुलाला बेकायदेशीरपणे किंवा स्वैरपणे यातना जे आहेत किंवा क्रूर वर्तन जास्त अमाननीय किंवा मानवहानीकारक जी वर्तणूक असते त्यांना शिक्षा किंवा स्वातंत्र्य मुकायला लागता कामा नये. सैन्य हमला बाधित मुलांना आंतरराष्ट्रीय मानवता कायदा लागू आहे. कोणत्याही मुलाच्या खाजगी जीवनात मनमानीपणा किंवा मग बेकायदेशीर हस्तक्षेप त्यांच्या घरावर सन्मान आणि नावलौकिकीवर आघात होता कामा नये. अशा प्रकारे बाल संगोपन आयोगामध्ये बालकांविषयी जे हक्क आहे त्यावर माहिती दिलेली आहे. बाल संगोपन योजना काय आहे, मग त्याच्यामध्ये जवळपास कितीतरी योजना त्यांनी केलेल्या आहे. तर त्या कोणत्या कोणत्या आहे? पहिली आहे शासकीय निरीक्षण गृहे आहे, स्वयंसेवी निरीक्षण गृहे, शासकीय बालगृहे, स्वयंसेवी बालगृहे, अनुरक्षण गृहे त्यामध्ये शासकीय आणि स्वयंसेवी येतात. बाल मार्गदर्शक केंद्र आहे, त्यामध्ये बाल चिकित्सा केंद्र आहे, चिल्ड्रन एड सोसायटी मुंबई आहे, बाल कल्याण निधी आहे. अशा प्रकारचे जे केंद्र त्यांनी तिथे दिलेले आहे. पुढे आहे मनोधैर्य योजना, पॉक्सो आपण त्याला म्हणतो, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट, बरोबर. तर ते आहे 2012 नुसार ही योजना जी आहे ती ऍक्ट जो आहे तो लागू झालेला आहे 2012 नुसार. मग मनोधैर्य योजनेच्या अंमलबजावणीचे स्वरूप काय आहे ते आपण बघूया. तर मग आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्यात या योजनेचा लाभ जो आहे तो दिनांक 2 ऑक्टोबर 2012 म्हणजे अंमलात आला होता आणि 2 ऑक्टोबर 2013 पासून जो आहे तो लागू केला गेला. मग बलात्कार असेल किंवा बालकावरील लैंगिक अत्याचार असतील, ॲसिड अटॅक्स असतील, त्यामध्ये महिला असतील किंवा बालके असतील त्यांच्यावर अर्जदारांचा तातडीने आर्थिक मदत करणं त्यासाठी गरजेचं आहे. बलात्कार किंवा मग बालकावरील लैंगिक अत्याचार असेल किंवा मग समुपदेशन, वैद्यकीय त्यांना मदत जी आहे ती देणं गरजेचं आहे. मनोधैर्य योजनेअंतर्गत बलात्कार किंवा बालकावरील लैंगिक अत्याचार प्रकरणी किमान 2 लाख रुपये तसेच विशेष प्रकरणामध्ये कमाल 3 लाख रुपये अर्थसहाय्य करणार किंवा मग जे काही ॲसिड अटॅक्स असतील मनोधैर्य योजनेअंतर्गत ज्या व्यक्तींना अर्थसहाय्य मिळणार आहे अशा व्यक्तींना गृह विभागात किंवा अन्य विभागाचे अर्थसहाय्य मिळणार नाही. अशा प्रकारे काही रूल्स त्यांनी तिथे ते मांडलेले आहे. नंतर आहे जिल्हा मंडळाची कार्य. मग बलात्कार किंवा बालकावरील लैंगिक अत्याचार असेल किंवा ॲसिड हल्ले असतील याबाबतची जी काही माहिती असेल ती पोलीस विभागाकडून मिळण्यानंतर पीडित महिला असेल किंवा बालके असेल त्यांचे वारसदार यांना आर्थिक सहाय्य देणं गरजेचं आहे. ठीक, त्यामध्ये त्यांनी तशा प्रकारे दिलेलं आहे. नंतर आहे मनोधैर्य योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देण्याची कार्यपद्धती त्यांनी दिलेली आहे की कशा प्रकारे पैसे जे आहे ते त्यांना देण्यात येतील ते त्यांनी तिथे जे आहे ते दिलेलं आहे. नंतर त्याचा सारांश दिलेला आहे त्यांनी शेवट काय की बलात्कार जे आहे त्यांच्या म्हणजे जे व्यक्तींवर अशा प्रकारे मानसिक आणि शारीरिक सामाजिकरित्या यांच्यामध्ये जे काही खच्चीकरण झालेलं असतं त्यांच्या मानसिकीतून बाहेर काढण्याचे जे मनोधैर्य योजना जी आहे त्यांना लाभ देत असते. ठीक आहे, जवळपास 9 मार्काला हाही तुमचा जो चॅप्टर आहे तो तुमचा
आहे. 9 मार्क्सला हा तुमचा चॅप्टर आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे घटक 4 आहे सामाजिक विकास आणि सामाजिकीकरणाचे संदर्भ. तुमचा 7 मार्क्ससाठी हा तुमचा चॅप्टर आहे. तर तो आपण बघूया की काय आहे त्यामध्ये. मग त्यात पहिला पॉइंट आहे सामाजिक विकास, सामाजिकीकरण, संबोध व सिद्धांत. समाज म्हणजे काय? सामाजिक संबंधाचे जाळे असतं, बरोबर. मग आपल्याला माहिती आहे की समाजाचे जे संबंध असतात त्यांच्यामध्ये विविध ज्या काही जाती असतात, धर्म असतील किंवा मग विविध संस्कृती असतील, त्यांचं काय आहे? जाळं आहे. काय? समाज म्हणजे काय आहे? सामाजिक संबोधांचं जाळं आहे. मग केवळ व्यक्तींच्या समूह म्हणजे समाज नव्हे, तर त्या समूहातील व्यक्तीमध्ये जे परस्पर संबंध असतात त्याची विशिष्ट पद्धती असते, तिला काय म्हणणार आहोत आपण? समाज म्हणणार आहोत. म्हणजे काय की व्यक्तीमधला केवळ समूह नाही, परंतु त्यांच्यामधलं जे काय परस्पर संबंध असतात, परस्पर जे काय इंटरपर्सनल आपण काल बघितलं आंतरव्यक्ती संबंध असेल, त्यांच्यामधला जो काही संबंध असतो त्याला आपण काय म्हणणार आहोत? समाज असं म्हणतो, बरोबर. सामाजिक विकास म्हणजे काय? सर्व प्रकारची सामाजिक वैशिष्ट्य किंवा कौशल्ये आत्मसात करून वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक भूमिका यशस्वीपणे पार पाडण्याची क्षमता प्राप्त होणं म्हणजे काय? सामाजिक विकास होणं. म्हणजे काय की आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जे वैशिष्ट्य असेल किंवा कौशल्य आहे, ते कौशल्य जे आहे ते आत्मसात करून वेगवेगळ्या भूमिका आपण पार पाडू शकतो, यशस्वीरित्या पार पाडू शकतो. तेव्हा आपल्या त्याची जी क्षमता असते, एखादी भूमिका जी आहे ती यशस्वीरित्या पार पाडण्याची क्षमता जी आपल्यामध्ये निर्माण होते, तेव्हा त्याला आपण म्हणू शकतो सामाजिक विकास. त्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत तर ते आपण बघूया. सामाजिक विकासामध्ये जवळपास 6 घटक जे आहे ते पडतात. मग सुजाण व कार्यक्षम नागरिक म्हणजे काय की एक सुजाण आणि कार्यक्षम नागरिक जे आहे समाजाचा एक मोठा घटक आहे. मग त्यामध्ये काय काय आहे की व्यक्ती समाजाचे किंवा मग जे काही घटक आहे, म्हणून त्यामुळे आपल्या वैयक्तिक विकासाबरोबर सामाजिक विकास सुद्धा घडत असतो, बरोबर. मग शिक्षणातून समाजासाठी एक सुजाण आणि कार्यक्षम नागरिक जो आहे तो निर्माण होणं गरजेचं आहे. समाजभिमुखता असणं गरजेचं आहे. म्हणजे काय की एखादी जी काही आपली जीवनापासून म्हणजे काय की शिक्षणातून समाजासाठी एक सुजाण नागरिक घडवणं गरजेचं आहे. त्यासोबत भारतासारख्या लोकशाही देशात कार्यक्षम नागरिक तयार व्हावेत. त्यासाठी जीवनापासून विद्यार्थ्यांना समाजहिताची जाणीव, संघर्ष, एकता, बंधुता जे आहे ते गुण जे आहे ते रुजले पाहिजे. पुढे आहे सामाजिक जबाबदारीची जाणीव असणं गरजेचं आहे. समाजात अनेक प्रकारच्या समस्या येतात, बरोबर. मग अशा समस्यांना विद्यार्थ्यांची आंदोलने असेल किंवा शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या गाड्या असतील त्यांच्या समस्या असतील किंवा पेपर फुटणं, अशा प्रकारांच्या समस्या ज्या असतात त्यातून ती जबाबदारी आहे विद्यार्थ्यांची जी आहे ती जबाबदारी आहे की आपण त्यामध्ये सामील न म्हणजे ज्या काही गोष्टी घडताय समाजामध्ये तिथे आपली समाजाची जबाबदारी असते. सामाजिक मूल्यांची जाणीव करणं गरजेचं आहे. जे काही आपले सामाजिक मूल्य आहे, गाभागूत घटक आपण बघितले, त्यांची जाणीव विद्यार्थ्यांना असणं गरजेचं आहे. सामाजिक मूल्यांची जोपासना करणं जाणीव असून गरजेचं नाही, त्याची जोपासना करता आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल असं नाही की आपल्याला थेरी नॉलेज आहे, थेरी नॉलेज प्रॅक्टिकल नॉलेज आहे, परंतु तुम्हाला प्रॅक्टिकल करता येत नाही, ठीक. मग ते करणं सुद्धा गरजेचं आहे. सामाजिक प्रगतीसाठी योगदान म्हणजे काय की समाजाची प्रगती कशी होते त्यासाठी आपलं योगदान जे आहे ते गरजेचं आहे. पुढे आहे सामाजिकीकरणाचा संबोध. इम्पॉर्टंट आहे, 2 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. तर काय आहे? सामाजिक वातावरणाची जुळवून घेऊन समाजाची सहकार्य करण्याची सदस्य म्हणून व्यक्ती ओळखली जाण्याचा प्रक्रियेला सामाजिकीकरण असं म्हणतात. म्हणजे सामाजिक वातावरणाशी जुळवून घेणं आणि त्यासोबत सहकार्य करणारी जी काही सदस्य म्हणून तुमची जी ओळख असते ती म्हणजे काय आहे? सामाजिकीकरण आहे. ज्ञान, कौशल्य, कल आणि स्वभाव आत्मसात करून समाजातील जे काही सक्षम घटक बनण्याची किंवा सक्षम नागरिक बनण्याची प्रक्रिया म्हणजे काय आहे? समाजीकरण. ऑर्बिट जीबीम यांनी असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारच्या डेफिनेशन्स त्यांनी दिले आहे. पुढे आपल्याला माहिती की पियाजेनुसार ज्या 4 स्टेज त्यांनी मांडलेले आहे, संवेदनकारक, पूर्वक्रियात्मक, वास्तव क्रिया किंवा औपचारिक क्रिया. त्यामधून त्यांनी समाजाच्या ज्या आहे विविध संकल्पना मांडलेल्या आहे की संवेदनकारक म्हणजे 0 to 2 इयर्स पर्यंत आपल्याला भाषा विकास होत असतो, बरोबर. वस्तुबोध होत असतो, बरोबर. मग हा मोबाईल आहे तर हा मोबाईल आहे याचा आपल्याला वस्तुबोध होतो. ही बॉटल आहे तर ही बॉटल आहे हे आपल्याला कळतं. भाषा विषय होतो म्हणजे की हिला आपण बॉटल म्हणू शकतो, हिला आपण मोबाईल म्हणू शकतो. अशा प्रकारे जे आहे ते 0 to 2 इयर्समध्ये त्यांचं समाजीकरण होत असतं. पूर्वक्रियात्मकमध्ये काय आहे? प्राथमिक संकल्पना ज्या असतात त्या
कळायला लागतात. नंतर आहे आकारमान, गणितीय संकल्पना आहे त्यांचं ज्ञान जे आहे म्हणजे वास्तव जे घटना आहे त्यांचं ज्ञान विद्यार्थ्यांना होतं. नंतर आहे औपचारिक क्रिया म्हणजे विशिष्टाकडून सामान्याकडे जात असतं, म्हणजे कोणती तरी विशिष्ट गोष्ट असते ती नंतर काय वाटू लागते त्यांना सामान्य वाटू लागते. अशा प्रकारे आपल्याला पीएचची जी आहे ती 2 मार्क्ससाठी आपल्याला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नंतर आहे सामाजिकीकरणाचे सिद्धांत काय काय आहे. मग सहानुभूतीपूर्वक व्यवहार, पहिला आहे सहानुभूतीपूर्वक व्यवहार. मग सहानुभूतीपूर्वक व्यवहार म्हणजे काय की जे काय तुमचे लहान मूल जन्मल्यानंतर काही वर्ष म्हणजे 1, 2 किंवा 3 वर्षापर्यंत परावलंबी असतं, म्हणजे काय ते आई वडिलांवर अवलंबून असतात, म्हणजे त्यांच्या ज्या काही प्राथमिक गोष्टी असते ते आई वडिलांकडून अवलंबून असतं. मग मुलांच्या सर्व गरजा कुटुंबात पूर्ण होत असतात, बरोबर. मग मुलाला आपल्या गरजा परिपूर्ण दुसऱ्यांकडून करून घ्याव्या लागतात. मग अशा वेळी त्याला सहानुभूतीची वागणूक जी असते ती दिलेली असते. मग त्यामुळे त्यांची वाढ जी असते ती निकोप होते आणि समाजीकरणास त्याच्यासाठी काय होत असते, मदत मिळत असते. नंतर आहे सहकार्य. मग सहकार्यामध्ये काय आहे, सहकार्याची प्रवृत्ती समाजीकरणाचा प्रमुख सिद्धांत आहे तो आहे. मग व्यक्तीचे समाजीकरण होण्यासाठी समाजाला श्रेय द्यायला पाहिजे हे खरं, परंतु कारण जे काही समाजीकरणामध्ये समाजशीलतेची भावना असते, या समाजशीलतेची सहकार्याची भावना जी आहे ती विद्यार्थ्यांमध्ये जागरूक होणं गरजेचं आहे. पुढे आहे सामाजिक निर्देशक. मग समाजीकरणाची जी क्रिया असते ती यशस्वी होण्यासाठी समाजाचे निर्देशक प्राप्त होणं गरजेचं आहे. त्या निर्देशनानुसारच माणूस कृती करत असतो. व्यक्तीच्या व्यवहाराचे निर्देशन समाजापुढं घडत असतं, म्हणून समाजीकरणामध्ये सामाजिक निर्देशन महत्त्वाचं आहे. पुढे आहे आत्मीयता. मग लहान मूल त्याच्या कुटुंबात हळूहळू मोठे होत असतं, बरोबर. मग त्याला कुटुंबातील इतर सदस्यांकडून खूप प्रेम मिळत असतं. मग त्याच्याही मनात कुटुंबातील सर्व व्यक्तींबद्दल आत्मीयता जी आहे ती निर्माण होत असते. मग त्यातून आपला कोण आहे, परका कोण आहे हे भेद जे आहे ते निर्माण होत असते. पुढे आहे अनुकरणशीलता. मग आपल्याला माहिती कोणतंही मूल असेल ते आधी आपल्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांचं किंवा व्यक्तींचं, आई वडिलांचं अनुकरण, शिक्षकांचं अनुकरण, थोड्या बहुत प्रमाणात कोणाचं ना कोणाचं तरी तो अनुकरण करत असतं. कौटुंबिक प्रभाव. मग लहान मूल असेल किंवा कोणताही विद्यार्थी असेल त्याला लहानपणापासून त्यांच्या कुटुंबातला जो काही प्रभाव आहे तो पडत असतो. मग कुटुंबातली जे काही धर्म असेल, जात असेल, कोणत्या धर्माचं पालन करताय, कोणतं खाद्य खाताय, कसे कपडे घालताय किंवा मग कशा प्रकारे भाषा बोलताय, हे काय असतात कौटुंबिक प्रभाव मुलांना पडत असतो. नंतर आहे पालन पोषण. मग मुलांचे पालन पोषण कुटुंबात ज्याप्रमाणे होते त्याच प्रकारे त्याचे व्यक्तिमत्व जे आहे ते निर्माण होत असते. जर मुलांचे पालन पोषण चांगल्या वातावरणात निर्माण झाले तर मुलं चांगले. पुढचा पॉइंट आहे शिस्त. मग शिस्त म्हणजे काय की मुलांना म्हणजे आपण जशा प्रकारे मुलांना शिस्त लावू तशा प्रकारे शिस्त जी मुलांना लागत असते. मग तुम्ही शाळेत जशी शिस्त लावशाल, घरी जशी शिस्त लावशाल तशा प्रकारे विद्यार्थी काय करत असतात, वागत असतात, बरोबर. नंतर आहे आदर्शापासून प्रेरणा. तुमच्या जवळपास एखादा आयडियल पर्सन असेल किंवा कोणीही असेल, त्याचा आदर्श जे आहे त्यांच्यापासून विद्यार्थ्यांना प्रेरणा जी आहे ती भेटली पाहिजे. किंवा मग जे काही तुमच्या कोणत्या जयंत्या असतील संतांच्या असेल किंवा मग जे काय आपले नेता म्हणा त्यांच्या जयंत्या जर तुम्ही सेलिब्रेट केला तर त्यांच्यापासून विद्यार्थ्यांना काय होतं, आदर्शांच्या प्रेरणा ज्या आहेत त्या मिळत असतात. नंतर आहे मानवी कल्याण. मग मानवाचं जे आहे कल्याण करण्याची जी भूमिका आहे ती विद्यार्थ्यांनी निभावणं गरजेचं आहे. पुढचा पॉइंट आहे C.H. कुले यांचा प्रतिबिंबित्व जे स्व आहे अथवा दर्पणात्मा जी आहे ती त्याने दिलेली आहे की इतर लोकांच्या स्वतःच्या संदर्भात होणाऱ्या वर्तनाच्या किंवा प्रतिक्रियांच्या आरशात व्यक्ती स्वतःचे प्रतिबिंब पाहते आणि आपली स्वतःबद्दलची परिकल्पना जी असते ती बनवत असतं. म्हणजे काय करतं की इतर लोक जेव्हा आपली तारीफ करतील किंवा आपल्याला सांगतील की तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात, जेव्हा इतरांच्या नजरेमध्ये आपण स्वतःचं काय बघत असतो, प्रतिबिंब जे असतं, वर्तनाची प्रतिक्रिया जी असते ती बघत असतो, त्या आरशामध्ये ती व्यक्ती जी आहे ती स्वतःचं प्रतिबिंब बघते, तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे, प्रतिबिंबित स्व असं म्हणू शकतो. मग त्याच्यात मीडने जी व्याख्या केली आहे ती आहे सामाजिक स्वला सामान्यीभूत किंवा सामान्यीकृत इतर अशी संज्ञा तिथे वापरली आहे. नंतर आहे मीडच्या स्वच्या विकासाच्या 3 अवस्था आहेत, तर त्या कोणत्या आहे. पहिली आहे अनुकरणात्मक वर्तनाची अवस्था म्हणजे स्टेज ऑफ इमिटेटिव्ह ऍक्ट. म्हणजे काय की विद्यार्थी, कोणताही विद्यार्थी असेल किंवा मूल असेल ते काय करतं, आपल्या आजूबाजूचा जे कोणी माणसं असतील, वडील असेल, शिक्षक असतील, त्यांचं काय करत असतं, कुठे ना कुठे थोड्या प्रमाणात काय करत असतं, अनुकरण करत असतं आणि त्यांच्यासारखं वागण्याचं जे काय करत असतं
प्रयत्न करत असतो. मग काय की अनुकरणात्मक वर्तनाची अवस्था जी आहे ती मीडची पहिली स्टेज आहे. दुसरी आहे क्रीडा अवस्था, तिसरी आहे खेळाची अवस्था, प्ले स्टेज अँड गेम स्टेज. अशा प्रकारे 3 अवस्था ज्या आहेत त्या मीडने मांडलेल्या आहे. पुढचा पॉईंट आहे सामाजिकीकरणातील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक भिन्नता. मग सामाजिक भिन्नता काय काय असणार आहे? आपल्याला माहिती आहे की आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात, वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा आहे, रूढी आहे, चालीरीती आहे. मग प्रत्येकाच्या जी काही चालीरीती असणार आहे, परंपरा ज्या असणार आहे त्या कशा असणार आहे? वेगवेगळ्या असणार आहे. तुमच्या जे काही वंशज आहे त्या वंशजापासून जी काही तुमची परंपरा चालत आलेली आहे त्या तिथे सामाजिक परंपरा जी आहे ती भिन्नता जी आहे तुम्हाला आढळून येईल. बरोबर. तर प्रत्येकाचं कल्चर जे आहे ते वेगवेगळं असणार आहे. नंतर आहे आर्थिक भिन्नता. आर्थिक भिन्नतामध्ये ही तुमची जे आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही कोणत्याही राष्ट्रात गेले तर प्रत्येक ठिकाणी आर्थिक भिन्नता जी असते ती वेगवेगळी असते. म्हणजे कोणती प्राइस, सपोज एखादी वस्तू आहे तिची किंमत जर महाराष्ट्रामध्ये 200 रुपये असेल तर त्याच वस्तूची किंमत दुसऱ्या कोणत्या स्टेटमध्ये तुम्ही गेला तर 250 असणार, 300 असणार. म्हणजे काय की तिथं आर्थिक भिन्नता जी आहे ती तुम्हाला दिसून येणार आहे. नंतर आहे सांस्कृतिक भिन्नता. सांस्कृतिक भिन्नतामध्ये त्यांचं जे काही कल्चर्स असेल, नृत्य असेल किंवा गायन वादन ज्या काही त्यांचे नाटक वगैरे असतील ते काय असणार आहे? भिन्न भिन्न असणार आहे. मग तुम्ही साऊथला गेलं तर त्यांचं जे गाणं आहे ते पोंगल त्याला म्हणतात, ज्याला आपण म्हणतो संक्रांती, ती जास्त प्रमाणात सेलिब्रेट केली जाते. नॉर्थ ईस्टकडे गेला तर तुमचा दसरा आहे तो खूप जास्त प्रमाणात सेलिब्रेट केला जातो. महाराष्ट्रात गेला तर तुमची दिवाळी आहे. अशा प्रकारे सांस्कृतिक भिन्नता जी आहे ती आढळून येते. त्यांचे नृत्य जे आहे ते वेगवेगळे असणार आहे. गुजरातकडे गरबा खेळला जातो किंवा मग तुम्ही नॉर्थकडे गेला तर बिहू गीत आहे. अशा प्रकारे सांस्कृतिक भिन्नता ज्या आहे त्या आढळून येत असतात. पुढचा आहे कुटुंब व बालक संबंध व बालकाच्या पालन पोषणाच्या पद्धती. मग कोणत्या कोणत्या असणार आहे? आपण कुटुंबाची डेफिनेशन्स बघितलेली आहे. कुटुंब काय आहे, त्याच्या गरजा काय काय आहे किंवा मग त्यांचं जे काय कोणते कोणते फॅक्टर्स पडतात ते आपण आधी बघितलेलं आहे. मग कुटुंब म्हणजे काय? प्रजोत्पादन व प्रजासंगोपन करण्याच्या हेतूने जोडलेल्या संबंधावर आधारित अशा आटोपशीर परंतु टिकाऊ समूहाला काय म्हणतात? कुटुंब म्हणतात. असं कोण म्हटलेलं आहे? मॅक आय ओव्हर म्हटलेले आहे. म्हणजे काय की आपण बघितलेलं आहे की एकाच ठिकाणी एक किंवा अधिक जे लोक जेव्हा समूहाने राहतात त्यांच्या मुलांसोबत केवळ मुलं मोठे होईपर्यंत तरी राहतात, त्याला आपण काय म्हणणार आहोत? कुटुंब असं म्हणत असतो. मग त्यामध्ये छोटे कुटुंब, मोठे कुटुंब, एकत्र कुटुंब अशा प्रमाणात कुटुंबांचे प्रकार जे आहे ते पडत असतात. मग कुटुंब आणि बालकचा सहसंबंध काय? चॅरिटी बिगिन्स ॲट अ होम. म्हणजे बालकाचं जे काही जन्म झाल्यापासून त्याच्या घरापासूनच त्याचं काय होत असतं? संगोपन जे आहे ते होत असतं. मग कुटुंब जशा प्रकारे वागणूक असेल तशा प्रकारे ती वागणूक बालकाला मिळत असते. नंतर आहे बालकाच्या पालन पोषणाच्या पद्धती. पहिले आहे संगोपन व सुरक्षा. मग बालकांचं जसं आपण संगोपन कराल, जशी त्याची सुरक्षण कराल, तशी त्याला प्रोटेक्शन द्याल, तसं ते वाढत असतं. मग फॉर एक्झाम्पल काही मुलं जे असतात ते खूप जास्त सुरक्षेमध्ये वाढलेले असतात. त्यांना लहानपणापासून बाकीचे इतर लोक असतात ते खूप जास्त प्रोटेक्ट करत असतात. बरोबर. मग त्यांना ते काय होतं? अलगदीपणाचे होत असतात. नंतर आहे मूलभूत गरजा. मूलभूत गरजा भागवण्यासाठी म्हणजे आपली कुटुंब व्यवस्था आपल्या मूलभूत गरजा ज्या आहे बालकांच्या भागवत असतात. नंतर आहे शिक्षण. जे आहे शिक्षण आपल्याला देत असतं, नैतिक शिक्षण असतं व मूल्य संस्कार जे आहे. नैतिक शिक्षणातून एक आदर्श लीडर जो आहे तो बनला जातो. नागरिकत्वाचे संस्कार जे आहे ते आपल्याला कुटुंबातून भेटत असतात. व्यवसायाची निवड करणं. आणि पूर्वीचं काय व्हायचं बघा की जो काही तुमचे आई वडील व्यवसाय करत असायचे तोच तुम्हाला व्यवसाय पूर्वी करावा लागत असायचं. परंतु आता तसं नाहीये. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही व्यवसाय करू शकता, चॉईस करू शकतात, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही जॉब करू शकतात. आत्ताचं जे आहे ते अशा प्रकारे आहे. नंतर आहे बालपणीचे पालन पोषण. मग बालपणी तुमचे जसं पालन पोषण झालं असणार आहे तशा प्रकारे तुमचं जे आहे ते वागणूक जी आहे ती असणार आहे. पुढचा जो पॉईंट आहे विविध योजना. मग त्यासाठी कोणत्या कोणत्या योजना आहेत? त्या आहे स्तनदा योजना आहे, हिरकणी योजना आहे, कांगारू योजना आहे. तर अशा प्रकारचे ते आहे. पुढचा पॉईंट आहे तो आहे बालपण संबंधी विचार काल व आज. म्हणजे बालपण कालचं बालपण कसं होतं आणि आजचं बालपण कसं आहे तर ते दिलं आहे की पूर्वीचं जे बालपण होतं ते कसं असतं. जवळपास तुमचे जे काय पूर्वीचं बालपण असायचं ते तुमचं म्हणजे खूप जास्त थाटामाटात नसायचं. म्हणजे तिथे जे होते की फॉर एक्झाम्पल आपण जर विचार केला तर पूर्वीचं बालपण जे आहे तुमचं
म्हणजे पूर्वी मोबाईल्स जे होते ते मोबाईल जास्त प्रमाणात यूज नव्हते होत, परंतु आत्ताचं बालपण जे आहे ते आज सगळे जे मुलं आहे ते मोबाईलचे खूप जास्त ॲडिक्ट आहे. गेम्स असतील किंवा काही असतील त्या थ्रू ते काय आहे मोबाईलला जे आहे ते सोडत नाही. आज जे आहे संगणकाचं युग जे आहे ते झालेलं आहे, त्यामुळे मुलं काय करतात मोबाईलचे ॲडिक्ट झालेले आहे. काही अशा गोष्टी आहेत त्यांचे ते ॲडिक्ट झालेले आहे. अशा प्रकारे इम्पॉर्टंट पॉईंट आहे बालपण आजचं. ठीक आहे, तर डिटेल्स इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला शेअर केलेली आहे. हे जे मी व्हिडिओ घेते आहे तो फक्त ओव्हरलुक करण्यासाठी आहे, रिव्हिजन करण्यासाठी आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शॉर्टकट जे आहे ते सांगत आहे. पुढचा घटक आपला 5वा आहे, त्याचं नाव आहे सामाजिक समभावामध्ये शिक्षकाची भूमिका. मग सामाजिक समभावामध्ये शिक्षकाची भूमिका कशा प्रकारे असणार आहे, तर सामाजिक स्तर म्हणजे काय पहिले त्याची आपण डेफिनेशन आहे ती बघूया. यंग आणि मॅक यांनी सामाजिकची स्तराची डेफिनेशन सांगितलेली आहे. अनेक समाजामध्ये लोकांचे वर्गीकरण करण्यात येत असते आणि निर्माण झालेल्या वर्गाची उच्च व कनिष्ठ स्तरापर्यंत वर्गवारी ठरवण्यात येते. अशा वर्गीकरणाला स्तरीकरण असं म्हणतात. म्हणजे काय की अनेक समाजामध्ये लोकांचं जे आहे ते वर्गीकरण करत येत असतं. मग त्यानुसार निर्माण झालेले जे काही वर्ग असतील, उच्च असतील कनिष्ठ असतील, म्हणजे उच्च वर्ग, श्रीमंत स्तर, गरीब स्तर जे आहे त्या स्तरांमध्ये वर्गवारी जी आहे ती करण्यात येते आणि त्यानुसार त्या वर्गीकरणाला काय म्हणतात, स्तरीकरण असं म्हणतात. नंतर त्याचे स्वरूप दिलेले आहे, सामाजिक स्तराचे स्वरूप आहे. मग काय हे आकस्मिक रीतीने निर्माण होणारे होत नाही. म्हणजे काय जे काही तुमचे स्तर असणार आहे, उच्च निच्च जो स्तर असणार आहे, गरीब श्रीमंत जो काही तुमचा स्तर आहे तो आकस्मिक रीतीने निर्माण होत नाही. म्हणजे काय की अचानकपणे तुम्ही गरीब होत नाही, अचानकपणे तुम्ही श्रीमंतही होत नाही, हळूहळू प्रत्येक गोष्ट जी आहे ती होत असते. नंतर आहे सामाजिक चढ उतार असतो, व्यक्तीच्या योग्यतेनुसार कार्य असतं, असमानतेची जाणीव असते, गतिशीलतेच वाव असतो. म्हणजे जी काय आहे गतिशीलता जी आहे तिथे होत असते. जन्म व कर्तृत्वास स्थान जे आहे ते गरजेचं आहे. पुढे आहे गरीब श्रीमंत स्तर. मग गरीब श्रीमंत स्तर मध्ये काय आहे, काय काय आहे, मग आजकालचे जे गरीब लोक आहेत ते अत्यंत गरीब होत चालले आहे आणि श्रीमंत लोक खूप जास्त श्रीमंत होत चालले आहे. ते कशामुळे, दारिद्र्यामुळे जे काय आहे ते आजकाल चाललेलं आहे. गरीब लोकांना श्रीमंत लोक लुटून खूप जास्त प्रमाणात श्रीमंत होत चालले आहे आणि गरीब लोक खूप जास्त गरीब होत चालले आहे. ही जी दैनंदिन स्थिती जी आहे ती आजही आपल्याला बघायला कुठे ना कुठेतरी मिळत असते. त्यांच्यातील विषमता आणि शिक्षण जे आहे ते आपण खूप वेळेस बघितलं आहे की त्यांच्यामध्ये काय काय विषमता असणार आहे. गरीब लोकांची जी शिक्षण असतात, पोरांची जी शिक्षण असतात ती म्हणजे गव्हर्नमेंट स्कूलमध्ये त्यांना घालावं लागतं किंवा मग त्यांना ॲडमिशन भेटत नाही, मग त्यांना प्रायव्हेट स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यावं लागतं, मग त्यासाठी त्यांना खूप जास्त खर्च येतो. परंतु श्रीमंत लोकांसाठी तिथे काय आहे, थोडाफार माफ जे आहे ते करता येतं. नंतर आहे उच्च निच्च स्तर आहे. अशाच प्रकारे जसा गरीब श्रीमंत स्थिर आहे तसंच उच्च निच्च स्तर सुद्धा आहे. जातीवरून उच्च निच्चचा स्तर जी आहे ती आपल्या देशामध्ये कुठे ना कुठे थोड्या फार प्रमाणात आजही जी आहे ती बघायला भेटत असते. नंतर आहे उच्च निच्च स्तर आणि त्यांचं जे काही शिक्षण आहे ते त्यांनी तिथे दिलेलं आहे. पुढचा पॉईंट आहे सामाजिक रचनेमध्ये महिला व पुरुष यांचे स्थान कशा असणार आहे. पहिला आहे स्त्री पुरुष समानता. मग कोणतेही जे काम असेल किंवा कोणतं जॉब असेल, गव्हर्नमेंट जॉब असेल, प्रायव्हेट जॉब असेल, त्यामध्ये स्त्री पुरुषांना काय आहे समान संधी जी आहे ते देणं गरजेचं आहे. असं करता कामा नये की स्त्री आहे मग तिला पेमेंट जे आहे ते कमी केलं किंवा जास्त केलं, पुरुष आहे तर त्याला पेमेंट जे आहे ते कमी जास्त करता कामा नये. दोघांमध्ये स्त्री पुरुष समानता असणं गरजेचं आहे. पुढे आहे सामाजिक रचनेची पार्श्वभूमी. मग नंतर आहे संधीची समानता. दोघांनाही संधीची समानता जी आहे ती सारखी असायला हवी. कोणतीही संधी असेल, कोणती जॉबची संधी असेल, दोघांनाही ती सारखी असायला हवी. पुढचा पॉईंट आहे शाळेमध्ये समभाव संकल्पना रुजवणं. म्हणजे काय, सर्व धर्म समभाव असतील, स्त्री पुरुष समभाव असतील, म्हणजे काय की सर्व धर्माचे, जातीचे लोक, पंथांचे लोक आपल्या वर्गामध्ये आढळत असतात. मग आपल्याला माहिती की आपल्या क्लासमध्ये शिकणारे जे कोणी स्टुडंट असतील ते प्रत्येक ठिकाणावरून प्रत्येकाचं ठिकाण वेगळं आहे, त्यांचं वागणूक वेगळी आहे, त्यांचे धर्म वेगळे आहे, त्यांच्या भाषा वेगवेगळ्या असणार आहे. त्यामुळे तिथं सर्व धर्म समभाव असणं गरजेचं आहे. स्त्री पुरुष समानता असणं गरजेचं आहे. विद्यार्थिनींसाठी आरक्षण काय काय आहे, पटनोंदणी आहे, शाळेचे नियम गरजेचे आहे, शासकीय योजना आहे, भौतिक सुविधा आहे, इत्यादी प्रकारचे आरक्षण तिथे देणं गरजेचं आहे. पुढे आहे सामाजिक समभावामध्ये शिक्षकाची भूमिका जी आहे ती कशा प्रकारे असणार आहे तर ती आपण बघूया. तर काय आहे शिक्षकाची भूमिका, सहशिक्षण असणार आहे, विविध घटक त्यामध्ये असणार आहे, मालक सभा जी असते, पालक सभा असणार आहे. म्हणजे काय की शिक्षकाची भूमिका आहे सहशिक्षण देणं, म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना सोबत शिक्षण देणं गरजेचं आहे. असं नाही की मग एखादा विद्यार्थी सपोज एखाद्याला अडथळा आहे, कोणता तरी अपंग असेल तर त्यांना वेगळं शिक्षण, बाकीच्या विद्यार्थ्यांना वेगळं शिक्षण असं देता कामा नये. सर्वांना सेम शिक्षण जे आहे ते घेणं गरजेचं आहे. विविध घटक त्यामध्ये असायला हवे. पालक सभा जी आहे ती त्यामध्ये गरजेची आहे. पुढे आहे शिक्षकाचे वर्तन जे आहे तेही त्यामध्ये गरजेचं आहे.
ठीक आहे. तर अशा प्रकारे जो हा चॅप्टर जो होता आपला 6 मार्कासाठी ह्या चॅप्टरचं वेटेज आहे. तर अशा प्रकारे आपलं जो आहे ती पार्श्वभूमी मी इन शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. ठीक. तर हा जो व्हिडिओ आहे तो डिटेल इन्फॉर्मेशन इथे नाही आहे, फक्त मी तुम्हाला वरवर रिव्हिजन जी आहे ती या व्हिडिओमध्ये तुमची करून घेतलेली आहे. बाकीचे जे व्हिडिओ आहे पूर्ण स्टेप बाय सगळे चॅप्टर वाईज जे व्हिडिओ आहे ते आपण आपल्या चॅनलवर जे आहे ते अपलोड केलेले आहे. त्यामुळे हे जे आहे ते इतकं म्हणजे डिटेल मी इथे तुम्हाला सांगितलेलं नाही आहे. वरवर मेन पॉईंट जे आहे, मेन क्वेश्चन्स जे आहे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेले आहे. तर आय होप सो की तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील. जर काही गरज वाटली असेल किंवा काही पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकतात, जे आहे कमेंट करू शकतात. ठीक आहे. तर